देखिए पहले 2 ओवर जो होंगे वो मैंडेटरी पावर प्ले होंगे और 1 ओवर बाद में रखा जाएगा बैटिंग पावर प्ले के रूप में, जो 4 से 7 ओवर्स के दरमियान का होगा और उस दौरान बैटिंग पावर प्ले में 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखे जा सकते हैं। कृपया सूचना पर ध्यान दें, 8 ओवर का मुकाबला है। पहले 2 ओवर्स मैंडेटरी पावर प्ले के होंगे, 1 ओवर बैटिंग पावर प्ले का होगा जो बैटिंग टीम चौथे ओवर से 7वें ओवर के दरमियान ले सकती है और उस बैटिंग पावर प्ले में 3 खिलाड़ियों को बाउंड्री लाइन पर रखे जाने की अनुमति होगी। टॉस जीता है उर्वी 11 के कैप्टन ने और पहले फील्डिंग करने का फैसला। दोनों ओपनर्स अजिंक्य 11 के इस समय मैदान में आ चुके हैं। रब ट्रॉफी 2020 आरसीसी क्रिकेट क्लब की ओर से जिसका आयोजन हुआ है, उसका पहला सेमीफाइनल का मुकाबला अब शुरू होने वाला है। उर्वी 11 की ओर से पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए आए हैं प्रीतम बारी, जबकि स्ट्राइक पर हैं अजिंक्य 11 के खुद कप्तान शाहिद शेख और उनका साथ निभा रहे हैं मैदान में सुमित ढिकले। शाहिद शेख और सुमित ढिकले न केवल मैदान पर जबकि ऑनलाइन भी जो लोग अब तक जुड़े हैं इस सेमीफाइनल को देखने के लिए, आप लोगों का भी हार्दिक स्वागत है इस रब ट्रॉफी में आरसीसी क्रिकेट क्लब नासिक की ओर से। आरसीसी क्रिकेट क्लब नासिक के ऑनर राजू जी वाघमारे के नेतृत्व में आयोजित इस मेगा इवेंट का आज आखिरी दिन का पहला सेमीफाइनल शुरू होने वाला है। देखिए उधर ईदगाह की तरफ जो लोग बैठे हैं, आप लोगों से विनती है बाउंड्री लाइन से बाहर चले जाएं। ईदगाह के ओटे पर इस तरफ जो लोग बैठे हैं, मुजफ्फर भाई सैयद वहां पर मौजूद हैं। मुजफ्फर भाई सैयद एकमात्र ऐसे खिलाड़ी हैं नासिक के जिन्होंने अपनी बल्लेबाजी के कमाल से एनपीएल में नैनो कार जीती थी। फिलहाल बहुत कोऑपरेट किया है इस इवेंट में मुजफ्फर भाई सैयद ने। पहली गेंद को घुमाया है शाहिद ने और शुरुआत देख सकते हैं आप। इससे बड़ी शुरुआत नहीं हो सकती है। पहली ही गेंद पर 6 लगाकर अपने इरादे स्पष्ट किए हैं शाहिद ने। दूसरा सेमीफाइनल खेला जाना है आर्या 11 और अप्पा 11 के बीच। प्रीतम इस समय गेंदबाजी के मोर्चे पर है। तेज हवाएं चल रही हैं मैदान में आज। प्रीतम की गेंद फिर एक बार शाहिद को फ्लिक किया है। गेंद को ऑन साइड में पड़ी ही तेजी से पहला रन लिया गया, मना किया स्मिथ ने। हवा का रुख भी राइट हैंड बैट्समैन के लिए आज ऑन साइड में है। 7 रन बने हैं। पहले ओवर का खेल इस समय प्रगति पर है। डीप एक्स्ट्रा कवर और डीप मिड विकेट, ये 2 खिलाड़ी 30 गज के दायरे से बाहर रखे गए हैं इस समय। ऑफ साइड में 30 यार्ड सर्कल में 4 खिलाड़ी देखे जा सकते हैं।
ड्राइव किया, सुंदर ड्राइव, कवर ड्राइव, फ्रंट फुट पर आते हुए स्मिथ ने गेंद पहुंची है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में और एक सिंगल रन। राइट आर्म ओवर द विकेट त्र्यंबक रोड एंड से गेंदबाजी कर रहे हैं इस समय प्रीतम। हल्के हाथों से ऑफसाइड में धकेला है शाहिद ने गेंद को और जब तक के कवर के खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करते दोनों बल्लेबाजों ने तेज दौड़ते हुए अपने छोर को परिवर्तित किया है। 9 रन। पहली गेंद पर 6 लगने के बाद कंसेक्यूटिव 3 गेंदों पर 3 सिंगल्स। स्मिथ ढेकले इस समय स्ट्राइक पर हैं। ड्राइव किया गेंद को, फिर एक बार डीप एक्स्ट्रा कवर मौजूद हैं। एक फेयर प्ले अवार्ड भी रखा गया है इस इवेंट में। अच्छा प्रदर्शन, ओ ब्यूटीफुल बॉल, यॉर्कर लेंथ की गेंद ऑफसाइड में धकेली गई और इसके साथ ही मुझे लगता है पहले ओवर का खेल यहां पर कंप्लीट हो जाएगा। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 11 रन। पहली गेंद पर 6 रन आए थे, उसके बाद में 5 गेंदों पर 5 सिंगल्स रन बनाए गए। कहीं जाकर यह कहा जा सकता है कि बाद में कुछ खुलकर स्ट्रोक खेलने का अवसर गेंदबाज की ओर से नहीं दिया गया बल्लेबाजों को। हालांकि मंझे हुए बल्लेबाज दोनों इस समय विकेट पर मौजूद हैं, शाहिद शेख और स्मिथ ढिकले। कैसा लगता है संदीप जी, शुरुआत हुई है पहले सेमीफाइनल की, एक अच्छा इवेंट जो मैं समझता हूं नासिक ही नहीं बल्कि आउट ऑफ नासिक के दर्शक भी इस समय आनंद ले रहे हैं। शुरुआत अच्छी की गई है अजिंक्य 11 की ओर से, क्या ख्याल है आपका? येस, निश्चितच आज मी परत एकदा सांगेल की भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामधले अनेक नामांकित खेळाडू आज या सोहळ्याच्या, या क्रिकेटमय सोहळ्याच्या शेवटच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा मैदानावर उतरत आहे। ज्या पद्धतीने सामन्याला सुरुवात झाली होती, पहिल्या षटकामध्ये शाहिद शेख यांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता, ऑन साइडला लगावलेला अप्रतिम फटका तुम्ही बघितला। निश्चितच या सामन्यामध्ये देखील मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न अजिंक्य 11 या संघाकडून केला जाईल। निश्चित रूप से मंशा तो ऐसी ही लगती है कि पावर प्ले के ओवर्स में कुछ सम्मानजनक रन बटोरे जाएं। सेट होने के बाद में बैट्समैन चाहेंगे कि कुछ आक्रामकता अपनाई जाए। फिलहाल गेंदबाजी की धार जो पहले दिन यहां पर देखी गई थी, मुझे लगता है उससे पैनी रखते हुए उसी प्रकार की गेंदबाजी इस समय पालघर की ओर से हो रही है जिस प्रकार की गेंदबाजी पालघर के गेंदबाजों ने पहले दिन की थी। येस, आज देखील आता गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय। अनिकेत राऊत येत आहे, एक हुशार गोलंदाज म्हणून त्याला क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं। यावेळेस मात्र पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता सुमित ढेकळे ब्रँडेड चौकार येतोय। येस, आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा सुमित ढेकळे धारण करताय आणि चौकार येतोय। स्ट्रेट डाउन द ग्राउंड काफी अच्छा शॉट खेला गया था स्मिथ द्वारा। इस बार आगे की तरफ गेंद कर दी थी थोड़ी गेंदबाज अनिकेत राउत द्वारा। फुल लेंथ गेंद थी, फ्रंट फुट पर आए थे और अच्छा स्ट्रोक खेला स्ट्रेट डाउन द ग्राउंड। खैर स्मिथ के बल्ले से ये पहला चौका आया है। खराब गेंद और उसका भरपूर समाचार स्मिथ की ओर से। 4 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। येस, ज्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर केला गेला, लोअर फुलटॉस होता आणि स्वीपचा फटका सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून येतो। हाच तो खेळाडू कालच्या या स्पर्धेतलं एक मोठं विक्रम ज्या खेळाडूंनी नोंदवलं होतं। काल 15 चेंडूंमध्ये तब्बल 9 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने तब्बल 65 धावा कालच्या खेळामध्ये सुमित ढेकळे यांनी फटकावल्या होत्या। यावेळेस मात्र बैठक फटका तुम्ही बघू शकता, ऑन साइडला चेंडू खेळला जातोय। सीमारेषेजवळ खेळाडू सीमारेषेजवळ चेंडूच्या मागे येतोय। फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण केली जात आहे। या 2 धावांच्या मदतीने दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा। आज देखील सुमित ढेकळे एक चांगली सुरुवात करतोय। निश्चितच आश्वासक सुरुवात मी म्हणेल, एक स्वप्नवत सुरुवात मी म्हणेल, एक जबाबदारीने खेळ करण्याचा प्रयत्न असेल। अजिंक्य 11 संघाचा प्रयत्न असेल की मोठा टार्गेट
उभारून प्रतिस्पर्धी संघासमोर एक मोठं टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल. निश्चित रूप से संदीप जी, शुरुआत तो अच्छी कही जा सकती है और अजिंक्य 11 के बल्लेबाजों की खासियत अभी तक ये देखने को मिली है कि सिंगल डबल पर कंसंट्रेट कर रहे हैं. शायद अभी तक एक भी गेंद डॉट नहीं हुई है जब से मैच स्टार्ट हुआ है. हालांकि 1.5 ओवर हुआ है, लेकिन एटलीस्ट बड़ा स्ट्रोक ना सही सिंगल डबल पर कंसंट्रेट करते हुए स्कोर को रोटेट करने की कोशिश की जा रही है दोनों बल्लेबाजों द्वारा. यह भी एक अच्छा संकेत हो सकता है अजिंक्य 11 के लिए. येस, एक्झॅक्टली. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने ऑन साइडला षटकार मारला होता शाहिद शेखने, त्यानंतर सलग काही चेंडूवर एकेरी धावा वसूल केल्या गेल्या. निश्चितच षटकार मारल्यानंतर एकेरी दुहेरी धावा वसूल केल्या जात आहे, हुशारीने खेळ केला जातोय. आता मात्र 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. बॅटिंग पॉवर प्ले मधल्या 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 12 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. अजूनही कुठली क्षती नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रतिषटक 12 धावांच्या सरासरीने 24 धावा धावपल करावं लागतंय. निश्चितच एक चांगली सुरुवात अजिंक्य 11 संघासाठी केली जाते. मुन्नाजी, देखिए, झटपट क्रिकेट में आजकल टेनिस क्रिकेट ऐसा हो गया है कि जिसके अंदर मैक्सिमम भाई 5-6 ओवर्स के मैचेस होते हैं. आज दिन भर के हिसाब से पता नहीं राजू वाघमारे जी के दिमाग में एक ऐसा था कि कुछ बाहर के खिलाड़ियों का अच्छा खेल देखने का अवसर यहाँ के दर्शकगण को भी प्राप्त हो. यही मंशा से राजू जी ने शायद 8 ओवर का मुकाबला रखा और उसे देखते हुए वो आक्रामकता जो 4 या 5 ओवर के मुकाबलों में देखी जाती है अक्सर टेनिस खिलाड़ियों में, उसमें थोड़ा सा मैं समझता हूं चेंज इस मुकाबले में देखने को मिल रहा है. निश्चितच ज्या पद्धतीने या लॉकडाऊन संपल्यानंतर अनलॉक झाल्यानंतर पहिली स्पर्धा या मैदानावर आयोजित करण्याचा मान देखील सन्माननीय राजू वाघमारे सरांना जातो. एक मोठी स्पर्धा या अगोदर देखील खेळवली होती. पावसामुळे मात्र दुर्दैवाने त्या स्पर्धेमध्ये व्यत्यय आला होता. मात्र निश्चितच अनेक मोठ्या स्पर्धा आयोजित करण्याचा मान सन्माननीय राजू सरांच्या नावावर जातो. अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून आरसीसी संघाच्या माध्यमातून नाशिककरांना अनेक मोठा खेळ दाखवण्याचा मान देखील त्या सरांना जातो. आज गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवर येत आहे. जी संदीप जी, राजू वाघमारे जी की ओर से कल ही एक घोषणा भी की गई थी कि आने वाले महीने में यानी दिसंबर के एंड में शायद एक और बड़ा इवेंट इसी मैदान पर आयोजित किया जाएगा जिसका पहला प्राइज 2 लाख रुपए की शक्ल में होगा. एक अपॉर्चुनिटी टेनिस क्रिकेट के खिलाड़ियों. इस बीच दिशा से भटक गए थे थोड़े गेंदबाज. गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, जाने दिया. शाहिद ने भी कोई स्ट्रोक खेलने की कोशिश नहीं की और शायद ये पहला एक्स्ट्रा रन मिला है वाइड के रूप में इस पारी में. 25 रन कुल मिलाकर अभी तक स्कोर हैं. राकेश गेंदबाजी के लिए बुलाए गए हैं. ऊंचे कद के खिलाड़ी हैं, कंधे का इस्तेमाल कर रहे हैं गेंदबाजी करते समय. अगली गेंद शाहिद को ऊपरी किनारा, फाइन लेग के खिलाड़ी के हाथों में आसान सा कैच और अजिंक्य 11 को लगता हुआ पहला झटका शाहिद के रूप में. एक निश्चितच चांगल्या दर्जाची गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा राकेश प्रभू करताय आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून देत आहे. शाहिद शेख सारखा फलंदाज त्या ठिकाणी पुल पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक शॉर्ट पिच चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली गेली. पुल पद्धतीचा आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न शाहिद शेख यांच्याकडनं केला गेला. टॉपेज होतोय आणि शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये उभा असलेला खेळाडू अतिशय हुशारीने चेंडूच्या खाली येतोय आणि अजिंक्य 11 संघाला बसलेला हा मोठा धक्का मी म्हणेल. पहिला गडी त्या ठिकाणी बाद होतोय. शाहिद शेख सारखा एक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गब्बर या नावाने ओळखला जाणारा हा स्टार खेळाडू मात्र बाद होतोय. 25 धावा धावपल करावं लागताय. राकेश प्रभू यांना ज्यासाठी गोलंदाजी मार्कवर निमंत्रित केलं गेलं होतं एक ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी, यश मिळवून देण्यासाठी, मात्र त्या निश्चितच त्या रणनीतीमध्ये यशस्वी होताना तुम्ही उर्वी पालघर संघाला बघताय. एका टेनिस क्रिकेट विश्वामधले अनेक तारे सितारेंचा भरणा असलेल्या दोन्ही संघांना तुम्ही मैदानावर बघता. एक टेनिस क्रिकेट विश्वामधले 2 बलाढ्य संघ आज या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतले ह्या पहिल्या सामन्यामध्ये मैदानावर एकमेकांसोबत लढताना, संघर्ष करताना, युद्ध करताना मैदानावर तुम्ही बघताय. आतापर्यंतच्या या षटकातील खेळामध्ये राकेश प्रभू मात्र सर्वांना प्रभावित करतोय. नवीन बॅट्समन मैदानात येतोय जैनेश पटेल. यावेळेस मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला टप्पा अतिशय हुशारीने डीप कव्हर क्षेत्रात त्या ठिकाणी ढकलला जातोय, दिशा दिली जाते.
चांगला रिटर्न मी म्हणेल. मात्र तत्पूर्वी 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण केले जात आहे. या 2 धावांच्या मदतीनं 27 धावा धावपल करावं लागताय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक राकेश प्रभू टाकताय. या अगोदरचा जर उर्वी या संघाचा जर आपण खेळ बघितला असेल तर राकेश प्रभू या खेळाडूने आपल्या फलंदाजीच्या इनिंगमध्ये न्यू स्टार संघासमोर श्याम त्र्यंबके मॅन फ्रॉम नगर या गोलंदाजावर सलग 4 चेंडूंमध्ये 4 चौकार लगावले होते. त्या चौकाराच्या मदतीनं राकेश प्रभू यांच्या खेळीच्या मदतीनं त्या सामन्यामध्ये निश्चितच न्यू स्टार संघावर उर्वी पालघर या संघाने विजय मिळवला होता. यस संदीप जी, निश्चित रूप से वो राकेश जिन्होंने पहले दिन अच्छा प्रदर्शन बल्ले से ज़रूर दिखाया था, आज गेंदबाजी के मोर्चे पर हैं. फिलहाल जहां तक इस ओवर की बात की जाए, मैं समझता हूं मिली जुली गेंदबाजी, कुछ शॉर्ट गेंदें रख रहे हैं, कई फुल लेंथ गेंद, एक वाइड को अगर छोड़ दिया जाए तो इतनी ख़राब गेंदबाजी भी नहीं की जा सकती हैं. अभी तक तीसरे ओवर का खेल जारी है और जहाँ तक तीसरे ओवर की बात की जाए, इस ओवर में अभी तक 4 गेंदों में 4 रन खर्च किए हैं राकेश ने. एक सफलता भी अर्जित की है शाहिद के रूप में. 1 चौका और 1 छक्का अभी तक अजिंक्य 11 की ओर से तीसरे ओवर के इस खेल में आया है. हालांकि स्कोर मैं समझता हूं काफ़ी अच्छा है. 28 रन है तीसरे ओवर में. 9 से ज़्यादा का अभी तक रन रेट मेंटेन किया है अजिंक्य 11 ने. और 8 ओवर के मुकाबले में 9 या 10 का रन रेट से आप बल्लेबाजी करते हो तो मैं समझता हूं सम्मानजनक नहीं बल्कि एक पहाड़ जैसा स्कोर खड़ा करने में भी सफल हो सकते हैं. यस, निश्चितच एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याची डिलिव्हरी केली गेली. ऑनसाईडला प्रहार करण्याचा प्रयत्न सुमित ढेकळे यांच्याकडनं केला गेला. मात्र टायमिंग चुकतोय. त्या ठिकाणी बॅटवर व्यवस्थित बॉल मिडल होत नाहीये. ऑनसाईडला चेंडू जातोय. ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी केला गेला. एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. फेकी येईपर्यंत सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दाखल होत आहे सुमित ढेकळे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर तुम्ही बघू शकता जैनेश पटेल. राकेश प्रभू षटकातला पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषेजवळ. प्रीतम बारी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताय. एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. दुसऱ्या कुठल्याही धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. आणि या सुंदर फटक्यासोबत 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक 10 धावा या सरासरीने 30 धावा धावपल करावं लागतंय. मात्र सुरुवातीला 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले असताना ज्या पद्धतीने तब्बल 2 षटकांच्या खेळीनंतर 24 धावा धावपल करावं लागल्या होत्या. 3 षटकानंतर धावसंख्या 30 धावा. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये मात्र निश्चितच एक कमालीची बॉलिंग त्या ठिकाणी होते. कमालीचा मारा केला गेला. नियंत्रित मारा केला गेला. राकेश प्रभू फक्त 6 धावा त्या ठिकाणी खर्च करता. एक चांगली गोलंदाजी मी म्हणेल. आपल्याला काय वाटतंय मुन्नाजी? निश्चित रूप से संदीप जी, मुझे लगता है कि जिस अंदाज में यहाँ पर बल्लेबाजी कर रही है अजिंक्य 11 की टीम, एक योजनाबद्ध, और उसका कारण है कि उस टीम में भी प्रोफेशनल क्रिकेटर्स हैं. स्ट्रेटजी एक बनाकर गेम प्लान के साथ में बल्लेबाजी कर रहे थे कि पावर प्ले के 2 ओवर्स में पहले 24 रन बने. तीसरा ओवर जो आया उसमें केवल 6 रन आए गए. मुझे लगता है कि 5 ओवर का खेल अभी बचा है जिसमें 1 ओवर अभी पावर प्ले का भी आना बाकी है, बैटिंग पावर प्ले का. सिद्धार्थ राउत को लाया गया है चौथे ओवर में गेंदबाजी करने के लिए उर्वी 11 पालघर की ओर से. जैनेश पटेल इस समय स्ट्राइक पर होंगे. देखना है सुमित ढेकले एक छोर संभाले हुए हैं जो इस समय 14 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं. आरसीसी क्रिकेट क्लब जिनकी ओर से यह आयोजित किया गया है, मुझे ऐसा लगता है कि आरसीसी क्रिकेट क्लब का अपना एक नाम न केवल महाराष्ट्र बल्कि महाराष्ट्र से बाहर भी, जिसमें बहुत सारे नामी गिरामी खिलाड़ी खेलते हैं, बहुत सारे बड़े इवेंट्स में खेलती हैं आरसीसी क्रिकेट क्लब, जिनकी ओर से इस टूर्नामेंट का आयोजन किया गया है. इस वर्ष कम क्रिकेट के इवेंट्स कोरोना की वजह से खिलाड़ियों को आराम मिला और उनका आराम. अगली गेंद जिग्नेश की जिसको ऑन साइड में खेला है. ओह ब्यूटीफुल, ओह माय गुडनेस. गेंद रोकी जरूर लेकिन आहिस्ता आहिस्ता गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर. चौका जिग्नेश पटेल के खाते में. 34 रन कुल मिलाकर स्कोर हो गया है. अब स्ट्रोक अच्छा खेला था. सम्माननीय संजय वाघमारे जी भी आनंद ले रहे हैं मुकाबलों का इस समय. जैनेश पटेल
इस समय स्ट्राइक पर है। राउत की गेंद, पटेल को सामने की ओर खेलना चाहा था, गेंद गई है पॉइंट की दिशा में। 1 रन मिलेगा। आप देख सकते हैं सामने वाले छोर पर सह्याद्री सोशल फाउंडेशन के सर्वे सर्वा सम्माननीय रोशन जी घाटे भी मजा ले रहे हैं इस समय मैच का अपने सहयोगियों के साथ। आने वाले दिनों में एक बड़ा क्रिकेट का इवेंट आप लोगों को देखने को मिलेगा। गत वर्ष की तरह इस वर्ष भी न्यू स्टार ट्रॉफी के रूप में, और इस बार इस गेंद को उछाला है पटेल ने स्ट्रेट डाउन द ग्राउंड। 6 रन। सॉरी, स्मिथ ढेकले द्वारा खेला गया यह स्ट्रोक। कमजोर गेंद का इंतजार किया इस बार, और राउत ने इस बार गेंद आगे की तरफ भी कर दी। ढेकले जैसे बल्लेबाज को मौका दिया हाथ खोलने का, और उसका पूरा फायदा उठाया स्मिथ ने। आने वाले दिनों में एक सुंदर सा क्रिकेट का इवेंट आप लोगों को सह्याद्री सोशल फाउंडेशन और न्यू स्टार क्रिकेट क्लब की ओर से भी देखने को मिलने वाला है। इस बार ऑफ साइड में खेला है स्मिथ ने गेंद को, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर मौजूद है। 1 रन लिया गया, दूसरा रन लेने का जोखिम यहां पर लेकिन मना किया पटेल ने। शायद अच्छा फैसला, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को, और इसके साथ ही बढ़ती हुई रन संख्या पहुंच गई है अब 42 रनों पर। संदीप जी, चौथे ओवर में थोड़ी सी आक्रामकता आई है, क्या ख्याल है आपका? ज्या पद्धतीने सुमित ढेकळे सुरुवातीला एक सावध पद्धतीने फलंदाजी केली, सेट झाले, भरपूर चेंडू खेळले, त्यानंतर मात्र आपल्या ज्या खेळासाठी सुमित ढेकळे यांना ओळखलं जातं आक्रमक फलंदाजीसाठी, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या दरम्यान चेंडू सरळ जातोय, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय, चौथं षटक मैदानावर खेळलं जातंय, चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू येणे बाकी। यावेळेस मात्र जैनेश यांच्या बॅटमधून आलेला हा सुंदर फटका तुम्ही बघताय, चेंडू सरळ जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर। निश्चितच सुरुवातीच्या षटकामध्ये एकेरी दुहेरी धावांवर भर दिला गेला, सेट झाले दोन्ही बॅट्समन, आणि आता मात्र खराब चेंडूंचा समाचार घेतला जातोय, आक्रमक पवित्रा धारण केला जातोय। या अगोदरच्या चेंडूवर तुम्ही बघितलं असेल ऑन साइडला मारलेला फटका, त्यानंतर लगेचच मैदानाच्या डाव्या बाजूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला अप्रतिम फटका। यावेळेस पुन्हा एकदा फुल अँड डिलिव्हरी, पुन्हा एकदा अप्रतिम असा पद्धतीने खेळला जातोय, एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेजवळ क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय, एकेरी धाव त्या ठिकाणी वसूल केली जाते, चांगला रिटर्न, चांगली फेकी त्या ठिकाणी केली जाते। या सुंदर फटक्यासोबत षटकाची अखेर होते। 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागताय 47 रन्स, 47 धावा धावफलकावर लागताय। पहिल्या ज्यावेळेस सुरुवातीच्या षटकांमध्ये शाहिद शेख बाद झाले, त्यानंतर मात्र जैनेश मैदानात येत आहे, आणि निश्चितच सुमित ढेकळे आपल्या सहकार्याला सोबत घेतोय, आणि धावफलक सतत हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, खराब चेंडूंना टोलवलं जात आहे, एक चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा वसूल केलं जात आहे। एक कॅल्क्युलेशन क्रिकेटचा खेळ, एक कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये सुमित ढेकळे आणि जैनेश पटेल करताय। निश्चितच अनुभव काय असतो, प्रदीर्घ क्रिकेट खेळल्यानंतर जो अनुभव प्राप्त होतो, त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना फलंदाजी करताना अजिंक्य 11 संघाच्या या दोन्ही खेळाडूंना तुम्ही बघताय गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय। राकेश प्रभू पुन्हा एकदा स्वतः गोलंदाजी मार्कवर येत आहे, वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक संघाकडनं 5वं षटक घेऊन तयार होत आहे। राकेश प्रभू ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे। राकेश प्रभू गेंदबाजी के मोर्चे पर, और राकेश प्रभु की फुल टॉस गेंद को ऑन साइड में खेला है वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ 1 रन के लिए जैनेश पटेल ने। संदीप जी, शाहिद के आउट होने के बाद में मुझे ऐसा लगता है कि इन दोनों बल्लेबाजों ने जिस प्रकार की बल्लेबाजी कर रहे हैं इस समय, तो शाहिद की कमी को किसी तरह से पूरा करने की कोशिश कर रहे हैं। जहां तक जैनेश की मैं बात करूंगा, कमजोर गेंदों का इंतजार कर रहे हैं, अपनी पारी में अभी तक 2 चौके लगा चुके हैं, संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, गेंद के आने का इंतजार कर रहे हैं, उसके बाद में स्ट्रोक का चयन कर रहे हैं, एक अच्छे खिलाड़ी के संकेत भी हैं। येस नक्कीच तुम्ही बघत असाल मैदानाच्या दोन्ही बाजूला ते फटके खेळताय, कव्हर ड्राईव्ह करताय, ऑन ड्राईव्ह करताय, एकेरी दुहेरी धावा वसूल करताय। हो, यावेळेस मात्र फुल टॉस ऑफ स्टंपवर केलेला मारा तुम्ही बघू शकता, ऑन ड्राईव्ह केला जातोय, खेळाडू चेंडूच्या मागे येतोय, वेगाने धावा पूर्ण केल्या जात आहे, खराब रिटर्न। यावेळेस मात्र
कराव रिटर्न केला गेला, मात्र बॅकअप होतोय. 2 धावा फेकी येईपर्यंत अगदी सहजपणे पूर्ण केली जात आहे. या 2 धावाच्या मदतीने धावफलकावर 50 धावा लागत आहे. मात्र त्या अगोदर जर तुम्ही बघितलं असेल तर पुन्हा एकदा कार्पेट शॉट, ग्राउंड शॉट तुम्ही सुमित ढेकळेंच्या बॅटीतनं बघताय. पुस्तकी क्रिकेट, एक टेक्निकली क्रिकेट खेळलं जात आहे. खराब चेंडूला हवाई मार्गाने टोलवलं जात आहे, त्यानंतर चांगल्या चेंडूला ग्राउंड शॉट एक हिरवळीच्या माध्यमातून सरळ ग्राउंड शॉटच्या माध्यमातून फटकवलं जात आहे. निश्चितच एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट, अव्वल दर्जाचं क्रिकेट आज अजिंक्य 11 संघाकडनं केलं जात आहे. अगली गेंद को ऑन साइड में खेलने की कोशिश की गई, स्क्वायर लेग की बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ गेंद फील्ड हो रही है. 1 रन स्मिथ के खाते में यहां पर चला जाएगा. 51 रन इस प्रकार से अब स्कोर हुआ है, बढ़ता हुआ स्कोर अजिंक्य 11 का, जबकि 5वें ओवर का खेल जारी है. यानी 10+ का रन रेट फिलहाल मेंटेन किया है अजिंक्य 11 ने, जो एक अच्छा संकेत भी है. जबकि स्लॉग ओवर्स अभी आने बाकी हैं, पावर प्ले, बैटिंग पावर प्ले का 1 ओवर अभी बाकी है, उसका इस्तेमाल कब होता है ये भी देखने वाली बात होगी. यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर मारा, खोलवर टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला जैनेश यांच्याकडनं, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. या षटकातला आतापर्यंत टाकलेला हा चांगला चेंडू मी म्हणेल राकेश प्रभू. आता मात्र आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना गोलंदाजीमध्ये तुम्ही बघू शकता एक 8-10 पावलांचा स्टार्ट, उंच पुरा देयष्टीचा हा स्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू राकेश प्रभू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू कट केला गेलाय. पॉइंट क्षेत्रात चेंडू जातोय, बॅकवर्ड पॉइंट, डीप पॉइंट क्षेत्रात चेंडू सरळ सीमा रेषे पार जातोय, चौकार. निश्चितच एक अप्रतिम फटका होता. लेट कट, त्या स्क्वेअर कट मी म्हणेल, एक वेगानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. एक तेज आउटफील्ड या स्पर्धेच्या निमित्ताने बनवली गेली. निश्चितच याचं श्रेय, या चांगल्या मैदानाचं श्रेय आयोजन कमिटीला जातं. सन्माननीय राजू वाघमारे या स्पर्धेसाठी संपूर्ण तयारीत मैदानावर उतरलेले दिसत आहे. पहिल्या सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये देखील भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातले अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. निश्चितच आज देखील तेच खेळाडू खेळत आहे. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट पुन्हा एकदा आजच्या दिवसभरातल्या खेळामध्ये देखील बघायला मिळू शकतं. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. या सुंदर चेंडू सोबत षटक संपतंय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. प्रति षटक 11 धावांच्या सरासरीने धाव फलकावर लागताय. 1 गडी बाद 55 धावा. संदीप जी, विशेषता है इस पारी की कि 11 रन प्रति ओवर अभी तक रन बनाए गए हैं, और इस प्रकार की आक्रामकता जो 4 या 5 ओवर के खेल में देखी जा सकती है या मैच में देखी जा सकती है. कुछ बहुत धुआंधार पारी नहीं खेलते हुए भी 11 रन प्रति ओवर जो बनाए गए हैं अजिंक्य 11 की ओर से, मुझे लगता है वो गेम प्लान जो उन्होंने करके आया है, सिंगल डबल्स पर कंसंट्रेट कर रहे हैं, मौका मिलने पर चौके छक्के भी जड़े जा रहे हैं. एक अच्छा गेम प्लान और उसको खरा अमल पर लाने की कोशिश दोनों बल्लेबाजी की ओर से चल रही हैं. येस, निश्चितच सुरुवातीला एक षटकार आला होता. पहिल्या षटकामध्ये एक इनिंगची सुरुवात अप्रतिम केली होती. शाहिद शेख यांच्या बॅटमधनं आलेला सुरुवातीला पहिलाच व्हेरी फर्स्ट बॉल षटकार आला होता. त्यानंतर पुढच्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा वसूल केल्या गेल्या होत्या. तुम्ही बघत असाल की चौकार षटकार थोडेफार आलेत, मात्र धावफलक सतत हलता ठेवला जातोय. एकेरी दुहेरी धावा देखील वसूल केले जात आहे. हेच विशेष असतं की जर तुम्हाला एक मोठं टार्गेट द्यायचं असेल तर मोठे फटके, आणि 8 षटकांचा हा सामना खेळला जातो. या अगोदरचे सर्व सामने 4 षटकांचे आणि 6 षटकांचे खेळले गेले होते. आज मात्र सेमीफायनलचा हा सामना 8 षटकांचा खेळला जातोय. येस सर, 8 षटकांचा हा सामना खेळला जातोय. गाड़ी क्या येस सर, ना 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 55 धावा धाव फलकावर लागताय. 8 षटकांचा हा सामना मुन्नाजी. निश्चितच ज्या पद्धतीने सुमित ढेकळे आणि जैनेश फलंदाजी करताय, कुठली आक्रमक फलंदाजी बघायला मिळत नाहीये. परंतु आपण म्हटल्याप्रमाणे ज्या पद्धतीने धावफलक धावांची सरासरीने हे प्रतिषटक 11 असेल 12 असेल, या धावांच्या सरासरीने धावा वसूल केल्या जात आहे. कुठली घाई केली जात नाहीये. अतिशय हुशारीने आणि सावधपणे फलंदाजी केली जाते. गोलंदाजी मार्कवर आता बदल केला जातोय. अनिकेत राऊत यांना बोलवलं जात आहे. वैयक्तिक कोट्यातील हे त्यांचं दुसरं षटक असेल. संघाकडनं 6वं षटक घेऊन येत आहे सुमित ढेकळे. वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये
24 धावांवर फलंदाजी करता. इकडे नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही बघू शकता जैनेश पटेल 11 चेंडूंमध्ये 19 धावांवर खेळत आहे. एक चांगली पार्टनरशिप मैदानावर बिल्ड होते, तयार होते. या 6व्या षटकाचा खेळ सुरू होतोय. अनिकेत राऊत गोलंदाजी मार्कवर तयार होत आहे. मुन्नाजी. जी संदीप जी, अनिकेत की पहली गेंद को स्मिथ ने खेला है। गेंद पहुंच रही है लॉन्ग लेग की तरफ, गेंद फील्ड हुई, सिंगल रन बनाया गया। 56 रन कुल मिलाकर अब तक स्कोर हुआ है। मैं समझता हूं 8 ओवर के मुकाबले में 5 ओवर की समाप्ति के बाद में 55 रन यानी 11 रन प्रति ओवर के रन रेट से बनाना, उसमें एक प्लस पॉइंट और के केवल 1 विकेट अब तक गंवाए। 9 विकेटें अभी अजिंक्य इलेवन के पास हैं, यानी आने वाले 3 ओवर्स में अच्छी खासी तोड़फोड़ या धुआंधार बल्लेबाजी करने की मंशा अनिकेत की गेंद डायरेक्ट हिट और तीसरे अंपायर के तरफ रेफर किया गया है फैसला। अब अविनाश बंगाल थर्ड अंपायर की भूमिका में है जो फैसला देने वाले हैं। अब काफी करीबी मामला है। स्क्वायर लेग अंपायर पंकज जी पाटिल की ओर से इशारा हुआ है, डायरेक्ट हिट की गई थी शायद विकेट कीपर द्वारा। हालांकि बहुत तेज दौड़े थे विकेटों के बीच, नॉन स्ट्राइकिंग एंड से काफी तेजी से निकले थे। स्मिथ ढेकले, करीबी मामला हो सकता है, देखना है। एक्शन रिप्ले देखने के बाद फैसला आएगा। थर्ड अंपायर अविनाश जी बंगाल निरीक्षण कर रहे हैं इस समय। इस मात्र एकेरी धाव वसूल करण्याचा प्रयत्न केला गेला, जोखीम घेतली गेली. राकेश प्रभू यांनी एका अचूक फेकीवर त्या ठिकाणी यष्टया उद्ध्वस्त केला, डायरेक्ट हिट केला गेला. एक तिसऱ्या पंचांकडने दाद मागितली जाते. निश्चितच काही क्षणांमध्ये या निर्णय येऊ शकतो. मात्र तत्पूर्वी जे उपस्थित प्रेक्षक असतील, ऑनलाईन प्रेक्षक असतील, या सर्वांचं मी पुन्हा एकदा रब चषक आयोजन कमिटीच्या वतीनं तीसरे अंपायर के लिए कुछ समय लिया जा रहा है। इसका कारण यह है कि बहुत ही करीबी मामला लगता है। चाहे समय चला जाए लेकिन फैसला सही आए, ये बात भी उचित है। एक सुविधा अच्छी रखी जाती है जहां तक मैं समझता हूं लाइव टेलीकास्ट जिस इवेंट्स में रखा जाता है वहां पर यह फैसला लेने में एक आसानी होती है अंपायर्स को भी। अंतिम समय पर बल्ला अपना नीचे लाया था। हालांकि जिस समय बेल्स बिखेरी गई उस वक्त बल्ला अंदर आ चुका था स्मिथ ढेकले का, जिसे देखते हुए नॉट आउट करार दिए गए हैं स्मिथ ढेकले। काफी करीबी मामला था। मैं समझता हूं ये एक अवसर होगा स्मिथ के लिए, एक मौका मिला है। जो 2-3 मिनट का समय लिया गया,
सुरेश मोहिती जी की ओर से घोषणा है यहां पर, फाइनल मुकाबले में जो खिलाड़ी मैन ऑफ द मैच चुना जाएगा उसे 5,000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। मैं सम्माननीय मोहिते जी से अनुरोध करूंगा कि प्लीज आप मंच पर आ जाएं। मोहिते सर की ओर से एक बड़ी घोषणा आई है, फाइनल मुकाबले के मैन ऑफ द मैच होने वाले खिलाड़ी के लिए 5,000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा मोहिते जी की ओर से। और देखिए उस ओर फिर दर्शक अंदर की तरफ बैठ गए हैं, ईदगाह की तरफ। आप लोगों से निवेदन है, प्लीज वो परिसर खाली करना है, वो एरिया को खाली करना है। जो दर्शकगण वहां पर बैठे हैं, आपसे रिक्वेस्ट है प्लीज वो जगह वहां से खाली करनी है। मुजफ्फर भाई सैयद अपनी जिम्मेदारी निभा रहे हैं उधर। भाई साहब टी शर्ट वाले भाई साहब, ग्रीन टी शर्ट साइड में आ जाइए प्लीज। उस तरफ पेड़ की तरफ भी जाकर बैठ सकते हैं आप लोग। साइड में आ जाइए बाबा, थैंक यू। माननीय सुरेश मोहिती जी से अनुरोध है आप मंच पर। विशाल सिरसाट जी आपसे भी विनती है, प्लीज यहां आ जाइए। दूसरा रन लेने का प्रयत्न और सफल 2 रन यहां पर कंप्लीट हो जाएंगे और 2 रनों की सहायता से बढ़ता हुआ स्कोर पहुंच गया है अब 67 रन, 67 रन। बहुत अच्छी पार्टनरशिप, बहुत अच्छी पार्टनरशिप। 52 रन नहीं, मुझे लगता है 25 रनों पर पहला विकेट गया था, जिसे देखते हुए एक बॉल बाकी। अरे 2 रन घेतले ना। 67 रन, 67 रन, 42 रनों की साझेदारी अब तक इन दोनों बल्लेबाजों के बीच पूरी हो चुकी है। एक अच्छी पार्टनरशिप। राउत की गेंद, स्क्वायर कट किया है, सुंदर स्क्वायर कट, ब्यूटीफुल शॉट डीप कवर पॉइंट की तरफ। फिर एक बार 2 रन का स्ट्रोक खेला गया स्मिथ द्वारा। 69 रन कुल मिलाकर स्कोर हो गया है और यहां पर ओवर भी समाप्त हो जाएगा। 6 ओवर का खेल अब पूरा हो चुका है। अब 7वां ओवर शुरू होने वाला है और मुझे लगता है कि यह कंपलसरी होगा अब बैटिंग पावर प्ले। चार ओवर से 7 ओवर के दरमियान में आपको बैटिंग पावर प्ले लेना है। यस, इशारा आता हुआ अंपायर पंकज पाटिल जी की ओर से बैटिंग पावर प्ले होगा और बैटिंग पावर प्ले में 3 खिलाड़ी 30 गज के दायरे से बाहर रखने की अनुमति भी दी गई है। हॅलो, यस, सुमित ढेकळे यांच्या या आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेतील वैयक्तिक 107 धावा येत आहे। सुमित ढेकळे आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वात धावांच्या बाबतीत आता मात्र पुढे दिसत आहे। 107 धावांच्या मदतीनं पहिल्या नंबरवर जाऊन पोहोचत आहे। त्यानंतर दिनू कांबळे वैयक्तिक 55 धावांवर दुसऱ्या क्रमांकावर आहेत। पूर्व रणजी खिलाड़ी गोवा की ओर से रणजी खेले हैं आवारे जी, अविनाश आवारे जी यहां पर पधारे हैं, मैं उनसे अनुरोध करूंगा। और फिलहाल अंडर 19 महाराष्ट्र के कोच भी हैं आवारे जी, जो इस समय यहां पर पहुंचे हैं। मैं अविनाश सर से विनती करूंगा प्लीज आप मंच पर आ जाएं। और एक रणजी खिलाड़ी गवांदे जी भी यहां पर उपस्थित हुए हैं। गवांदे जी भी प्लीज आ जाएं। वेलकम। ओव्हर टू संदीप जी। यस, थँक्यू मुन्ना जी। 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय। 69 धावा धावफलकावर लागताय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। लॉ फुल टॉस, यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह हवेत खेळलेला फटका, चेंडू सरळ एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार।
जैनेश पटेल देखील निश्चितच एकेरी दुहेरी धावांच्या सोबतच खराब चेंडूचा समाचार घेत आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेळला गेला. सीमा रेषेजवळच्या खेळाडूने प्रयत्न केले होते, मात्र टप्पा घेत चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जातोय. या षटकामध्ये प्रीतम बारी यांचं स्वागत जैनेश पटेल यांच्याकडनं चौकार मारून केलं जातं. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 73 रन्स, 73 धावा धावपलकावर लागत आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स ॲटम हा फटका खेळला गेला, मात्र अपयश मिळतंय. ऑफ स्टंपवर त्या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. निश्चितच एक कमबॅक होतोय प्रीतम बारी यांच्याकडनं. कमबॅक केलं जातंय. पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने फुलटॉस चेंडूवर फटका खेळला गेला होता, चौकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र डॉट बॉल टाकला जातोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. टायमिंग चुकतोय. धावबाद करण्याचा प्रयत्न राकेश प्रभू यांच्याकडनं केला गेला. चांगला बॅकअप त्या ठिकाणी केला जातोय, मात्र एक धाव अगदी आरामात पूर्ण केली जाते. या एक धावेच्या मदतीने 74 धावा धावपलकावर लागताय. निश्चितच एक चांगली धावसंख्या मी म्हणेल. 8 षटकांचा हा सामना खेळला जातोय. पहिल्या काही षटकांमध्ये 12 धावांच्या सरासरीने धावा वसूल केल्या गेल्या. अजूनही विकेटवर तुम्ही बघू शकता सुमित ढेकळे अजूनही उभे आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्यांच्या खेळीमध्ये 107 धावा त्यांनी फटकावल्या आहे. पुन्हा एकदा यावेळेस स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. निश्चितच प्रीतम बारी यांच्या गोलंदाजीचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटचे स्लॉग ओव्हर्स असताना, शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना निश्चितच विरोधी संघाकडनं आक्रमक पवित्रा धारण केल्यानंतर एक सेट झालेल्या असलेल्या बॅट्समनला बीट केलं जातंय. यावेळेस मात्र टायमिंग चुकलाय. हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये प्रीतम बारी चेंडूच्या खाली येत आहे आणि एका मोठ्या खेळीचा अंत होतोय. सुमित ढेकळे यांच्या खेळीचा अंत होतोय. अजिंक्य 11 संघाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का. सुमित ढेकळे जेलबाद होत आहे आणि बॅक टू द पवेलियन खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. संदीप जी, 26 गेंदों में 49 रनों की साझेदारी इन दोनों खिलाड़ियों के बीच हुई है. 49 रन्स बनाए इन दोनों बल्लेबाजों ने दूसरे विकेट की साझेदारी में, और उसके लिए 26 गेंदें खर्च की. मुझे लगता है कि एक अच्छी साझेदारी जरूर कही जा सकती है, लेकिन इस इनिंग में अब 8 गेंदें आनी बाकी हैं. निश्चितच ज्याप्रमाणे पार्टनरशिप केली गेली, शाहिद शेख सारखा सुरुवातीला आघाडीचा खेळाडू, एक मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर जैनेश आणि सुमित ढेकळे यांनी अतिशय सावध पवित्रा धारण केला. खराब चेंडू एकेरी दुहेरी मोठे फटके खेळले. चांगल्या चेंडूवर संबंधित एकेरी दुहेरी धावा वसूल केल्या गेल्या. निश्चितच या खेळाडूंना एक आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. काय हे खेळाडू मोठे खेळाडू म्हणून ओळखलं जातं. त्याच दर्जाचा खेळ, त्याच पद्धतीचा खेळ मैदानावर ते करताय. अनेक खेळाडूंना जे ह्या सामन्याला बघत असतील, प्रेक्षक जे बघत असतील, निश्चितच या पद्धतीचा खेळ करण्याचा आदर्श खेळी मी सुमित ढेकळे यांची आणि जैनेश पटेल यांची मी म्हणेल. प्रीतम बारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी ऑन साइडला फटका खेळला जातोय. अनिकेत राऊत चेंडूच्या मागे येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. खराब रिटर्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिहेरी धाव वसूल केली जाते. यावेळेस मात्र फंबल होतोय. गोंधळ वाढलेला दिसतोय. थोडंसं गोंधळाचं वातावरण पालघर उर्वी संघाच्या खेळाडूंमध्ये दिसतंय. ज्या पद्धतीने मोठ्या धावा वसूल केल्या जात आहे, एक चांगली पार्टनरशिप तयार झाल्यानंतर विरोधी संघावर ज्या पद्धतीचा दबाव असतो, धावसंख्या जाऊन पोहोचते. या 3 धावांच्या मदतीने 7 षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावा, 77 रन्स, प्रतिषटक 11 धावांच्या सरासरीने अजूनही धावा वसूल केल्या जात आहे. मुन्नाजी, काय म्हणाल? इस लास्ट ओवर का खेल बचा है. अब 8 ओवर के इस मुकाबले में 7 ओवर में 77 रन मैं समझता हूं बहुत अच्छा स्कोर 2 विकेटों के नुकसान पर अब तक खड़ा किया है अजिंक्य 11 ने. देखना ये होगा कि बहुत ही महत्वपूर्ण साबित हो सकता है. कोशिश करेंगे उर्वी 11 पालघर के गेंदबाज और उनके कप्तान के कम से कम स्कोर में इस समय रोका जाए अजिंक्य 11 को. निश्चितच मात्र एक सफिशियंट असेल की प्रतिषटक 11 धावांच्या सरासरीने 85 ते 90 धावा करण्याचा प्रयत्न किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त धावा करण्याचा प्रयत्न अजिंक्य 11 संघाकडनं केला जाईल. निश्चितच अजिंक्य 11 यांच्या बॉलिंग स्क्वॉडचा देखील विचार केला तर एक नावाजलेले गोलंदाज देखील अजिंक्य 11 संघाच्या स्क्वॉडमध्ये विवेक शैलर सारखा एक मोठा खेळाडू असेल. अनेक मोठे गोलंदाज देखील त्या संघामध्ये आहे. आणि इकडे क्षेत्ररक्षण करताना जर तुम्ही उर्वी पालघर संघ बघत असेल तर प्रीतम बारी असतील, त्यानंतर अनिकेत राऊत यासारखे अतिशय नावाजलेले, सिद्धार्थ असेल यासारखे नावाजलेले खेळाडू. एक निश्चितच एक चांगला सामना, चांगलं क्रिकेट आज मैदानावर बघायला मिळतंय. अंतिम षटक सुरू होतोय. 8वें षटक टाकलं जात आहे. 8व्या षटकाची जबाबदारी घेऊन येत आहे पुन्हा एकदा सिद्धार्थ राऊत.
यावेळेस मात्र फुल अँड डिलिव्हरी एज लागून चेंडू सरळ जातोय विकेटच्या मागच्या बाजूला डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांकडनं इशारा येतोय 4 धावा. लास्ट ओवर का खेल शुरू है और इस अंतिम ओवर में दोनों बल्लेबाजों की ओर से भरसक कोशिश की जाएगी कि ज्यादा से ज्यादा रन बटोरे जाएं और उसका नतीजा आप लोगों ने देखा. पहली गेंद, हालांकि ये बात और है कि केवल एज लेकर गेंद गई थी. राउत की अगली गेंद ऑफ साइड में खेला है, गेंद को लॉन्ग ऑफ की ओर आ रही है गेंद. फील्डर वहां मौजूद है. एक रन तेजी से लिया गया, प्रेशर डाला गया दूसरे रन के लिए. दोनों बल्लेबाज आक्रामक बल्लेबाजी करने की क्षमता रखते हैं. जहां तक पटेल की बात की जाए या तुषार इंद्रीकर की, 6 रन अभी तक इस अंतिम ओवर की पहली 2 गेंदों पर लिए जा चुके हैं, यानी 83 रन कुल मिलाकर अभी तक स्कोर हो चुका है. इस बार उछाला है गेंद को ऑन साइड में, डीप मिड विकेट बाउंड्री के ऊपर से गेंद चली गई है सीधे 6 रनों के लिए. अप्रतिम फटका येतोय जैनेश यांच्या बॅटमधनं आलेला हा मोक्याच्या क्षणी आलेला मी फटका म्हणेल. शेवटच्या चेंडूंवर निश्चितच जैनेश यांच्याकडनं प्रयत्न असेल. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल 89 रन्स धाव फलकावर लागताय. 79 धावा फलकावर लागताय. वैयक्तिक 19 चेंडूंमध्ये 40 धावांवर फलंदाजी करताय जैनेश. निश्चितच एक सेट झाल्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा धारण करताय. सिद्धार्थ वाघच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जातंय. निश्चितच या पुढच्या काही चेंडूंवर देखील याच पद्धतीने आक्रमक शॉट्स खेळण्याचा प्रयत्न जैनेश यांच्याकडनं असेल. तब्बल 89 धावा धाव फलकावर लागताय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. ऑन साइडला फटका खेळला जातोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. खेळाडू चेंडूच्या मागे येतोय. धाव पात करण्याचा प्रयत्न. एक चांगला रिटर्न, चांगली फेकी त्या ठिकाणी केली गेली. मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दाखल होत आहे ते तुषार इंद्रीकर. पिंपळगाव बसवंतचा हा चेहरा, नाशिक क्रिकेटमधलं एक मोठं नाव. एक आक्रमक फटकेबाजीसाठी यांना देखील ओळखलं जातं. ज्या पद्धतीने संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुमित ढेकळे यांना बाहुबली फलंदाज म्हणून ओळखलं जातं, त्याच पद्धतीने तुषार इंद्रीकर यांना देखील स्थानिक क्रिकेटमध्ये बाहुबली फलंदाजी मधला एक तगडा फलंदाज म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं. धावसंख्या 91 धावा धाव फलकावर लागताय. यस संदीप जी, बहुत अच्छी शुरुआत कही जा सकती है. इस ओवर में अभी तक 14 रन दोनों बल्लेबाजों द्वारा लिए जा चुके हैं. इस बार ऑफसाइड में खेला है. तुषार इंद्रीकर की खासियत यह है कि तुषार इंद्रीकर पहला रन बहुत तेज दौड़ रहे हैं और यही कारण है कि 2 रन लेने में फिर एक बार तीसरे अंपायर की तरफ दिया गया है फैसला. करीबी मामला हो सकता है. देखना है, फैसला तीसरे अंपायर की तरफ दिया गया है. एक बार फिर करीबी मामला हो सकता है. बात चल रही थी तुषार इंद्रीकर की संदीप जी. पिंपलगांव बसवंत की एक बहुत ही अच्छी टीम जानता राजा से अपने क्रिकेट की शुरुआत करने वाले तुषार इंद्रीकर ने बाद में, मैं समझता हूं, अपने क्रिकेट में इतना सुधार लाया कि उन्हें बाहर आमंत्रित किया जाने लगा. ये बात और है कि अभी तक शायद तुषार ने एक भी गेंद नहीं खेली है, अवसर भी नहीं मिला है शायद, और आउट करार दिए गए हैं बैट्समैन. इस प्रकार से जैनेश पटेल की पारी का अंत हो गया है. एक गेंद मुझे लगता है इस ओवर में अभी आनी बाकी है. एक गेंद आनी बाकी है. और जहां तक इस ओवर की बात की जाए, 5 गेंदों में 15 रन इस ओवर से अभी तक आ चुके हैं. 8वां और आखिरी ओवर, बल्कि इस पारी का ये आखिरी ओवर और आखिरी गेंद आखिरी ओवर की अब आनी बाकी है. राउत गेंदबाजी कर रहे हैं. बहुत सारे मान्यवर आज यहां पर बख्शीश वितरण समारोह में उपस्थित होने वाले हैं. ऐश्वर्य सूर्य आए हैं बैट्समैन, और सूर्य ने इस गेंद को खेला है लॉन्ग ऑफ पर. फिर एक बार पहला रन तेजी से लिया गया, दूसरा रन लेने की कोशिश, एंड यस. सो 8 ओवर्स में कुल मिलाकर 93 रन बनाए हैं अजिंक्य 11 ने, और जीत के लिए लक्ष्य होगा अब 94 रनों का. 8 ओवर की 48 गेंदों में उर्वी 11 पालघर के सामने. येस मुन्नाजी, 94 रन्सचं टार्गेट असेल. एक अप्रतिम खेळी
सुमित ढेकळे आणि जैनेश पटेल यांच्या माध्यमातून केली गेली. अजिंक्य इलेव्हन मात्र निश्चितच आपल्या रणनीतीमध्ये यशस्वी होताना मैदानावर चालू असलेल्या सामन्यामध्ये तुम्ही बघताय. सुरुवातीला ज्या पद्धतीने शाहिद शेख आऊट झाले, त्यानंतर जैनेश पटेल आणि अजिंक्य इलेव्हनचा हा आणखी एक मोठा खेळाडू सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून एक चांगली मोठी पार्टनरशिप बिल्ड झाली, चांगली पार्टनरशिप तयार झाली आणि एक मोठी धावसंख्या 93 रन्स त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. 94 रन्सचं टार्गेट असेल उर्वी पालघर संघासमोर. उर्वी पालघर संघाची जर फलंदाजी बघितली तर फलंदाजीची फळी देखील त्यांची मजबूत आहे. निश्चितच या पुढच्या काही क्षणांमध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ, चांगलं क्रिकेट, एक अतितटीचा सामना, रोमांचक सामना आज उपस्थित प्रेक्षक जे ऑनलाईन प्रेक्षक बघत असतील त्या सर्वांना बघायला मिळेल, यामध्ये कुठली शंका नाही. हॅलो, बॅट्समन प्लीज. मुन्नाजी, आज अजिंक्य इलेव्हन कडनं 2 रिप्लेसमेंट होत आहे, 2 बदल केले जात आहे. 2 गोलंदाज या ठिकाणी आज बोलवले गेले. इम्राज खान आणि ऐश्वर्य सुरे यांना आज रिप्लेस केलं गेलं. आज संघामध्ये त्यांचा समावेश केला गेला. निश्चितच या 2 मोठ्या खेळाडूंच्या समावेशामुळे अजिंक्य इलेव्हन संघ मात्र मजबूत स्थितीत जाऊन पोहोचतोय. या 2 खेळाडूंच्या समावेशामुळे फलंदाजी असेल आणि गोलंदाजी असेल, या क्रिकेटच्या दोन्ही क्षेत्रामध्ये निश्चितच आज मात्र अजिंक्य इलेव्हन संघ तगड़ा दिसतोय. जी संदीप जी, ये अच्छी बात है कि 2 गेंदबाजों का समावेश जरूर किया गया, लेकिन एक काम अच्छा हुआ है. ओपनर्स प्लीज. उर्वी 11 पालघर के ओपनर से विनती है, आपको जल्दी से जल्दी मैदान में पहुंचना है. देखिए, इसके बाद और एक सेमीफाइनल का मुकाबला खेला जाना है, वो भी 8 ओवर का होगा और समय के अनुसार आयोजन कमेटी ये तय करेगी कि फाइनल का मुकाबला कितने ओवर का होगा. देखिए, फिर एक बार अनुरोध है, निवेदन है, विनंती है पालघर के ओपनर्स से कि वो जल्दी से जल्दी मैदान में पहुंच जाएं. हॅलो, 94 रन्सचं टार्गेट असेल, 8 षटकांचा हा सामना असेल. मी विनंती करेल पुन्हा एकदा उर्वी पालघर संघाला आपल्या आघाडीचे दोन्ही बॅट्समन कृपया मैदानात पाठवायचे. मित्रांनो, आज भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही घडामोडी बघत असाल तर भारतीय लेदर क्रिकेट आंतरराष्ट्रीय संघ, जो भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलाय, आज या संघाची सुरुवात होते. आज वन डे इंटरनॅशनल मधला पहिला सामना खेळला जातोय. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत भारतीय संघासमोर एक मोठं टार्गेट ठेवलंय. एक फिंचचं शतक त्या ठिकाणी फटकवलं गेलं होतं. तब्बल भारतीय संघासमोर 374 धावांचं टार्गेट असेल. एक मोठं टार्गेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आज बघायला मिळतंय. मी विनंती करेल पुन्हा एकदा, उर्वी पालघर संघ आपले सुरुवातीचे बॅट्समन कृपया मैदानात पाठवायचे विनंती असेल. ओपनिंग बॅट्समन प्लीज. जो ऑस्ट्रेलियामध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा जो वन डे इंटरनॅशनलचा सामना रंगतोय, या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने 374 धावा फटकावल्यात. निश्चितच 2 शतक 2 खेळाडूंनी त्या ठिकाणी ठोकलेत. फिंच यांच्याकडनं 114 धावा फटकावल्या गेल्या. त्यानंतर स्टीवन स्मिथ यांच्याकडनं देखील 105 धावा फटकावल्या गेल्या. या दोघा खेळाडूंच्या शतकाच्या मदतीनं 374 धावा त्या ठिकाणी फटकावल्या जात आहे. एक मोठं टार्गेट भारतीय संघासमोर ठेवलं जात आहे. मी विनंती करेल पालघर उर्वी संघ यस, 2 बॅट्समन मैदानात येताना तुम्ही बघू शकता. आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानात येत आहे. अरब चषक या स्पर्धेचं हे
पहिलं पर्व पहिले वर्ष सन्माननीय राजू वाघमारे सर RCC प्रमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन या ऐतिहासिक ईदगाह मैदानावर केलं जात आहे. आज देखील बऱ्याच मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती, चांगल्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती, ऑनलाईन प्रेक्षक देखील tenniscricket.com.in या YouTube चॅनलवर या स्पर्धेचं थेट पद्धतीनं आनंद घेत आहे. अजिंक्य 11 संघाची पहिली फलंदाजी पूर्ण होते. पहिले फलंदाजी करत सुमित ढेकळे आणि जयनेश पटेल यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर तब्बल 93 धावा 8 षटकांमध्ये फटकवल्या गेल्या. 94 धावांचं 94 धावांचं मोठं टार्गेट प्रतिस्पर्धी पालघरचा उर्वी संघासमोर हे टार्गेट देण्यात येत आहे. उर्वी संघाचे आघाडीचे 2 बॅट्समन मैदानात, आघाडीचे 2 खेळाडू मैदानात येत आहे. अक्षय घरात आणि अनिकेत राऊत. नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही बघू शकता अनिकेत राऊत, ऑन स्ट्राईक अक्षय घरात. निश्चितच 8 षटकांचा हा सामना, 48 चेंडूंचा हा सामना असेल. अजिंक्य 11 संघाकडनं तुम्ही बघू शकता स्टार गोलंदाज उमेश वाघ गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळण्यासाठी मैदानात येतोय. सामना सुरू होतोय. या स्पर्धेतील आजच्या अंतिम दिवसातील खेळातील पहिला सेमीफायनलचा सामना मैदानावर खेळला जातोय. पहिला इनिंग पूर्ण होते. दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू घेऊन तयार होत आहे. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे उमेश वाघ. पुन्हा एकदा जाऊया मुन्नाजी शाह यांच्याकडे. उमेश वाघ ने कल के दिन में बहुत अच्छी गेंदबाजी की थी. आपने गौर किया होगा संदीप भाई के कल कुल मिलाकर 4 ओवर उमेश वाघ ने 2 मैचेस में गेंदबाजी की थी. इस गेंदबाजी की विशेषता ये थी कल भी कि उमेश वाघ ने अच्छी लेंथ और लाइन के साथ में गेंदबाजी की. यही एक कारण है कि कल भी कुछ ज़्यादा महंगे नहीं साबित हुए उमेश वाघ दोनों मैचेस में. आज देखना यह होगा किस प्रकार का गेंदबाजी में प्रदर्शन करते हैं. यहाँ दोनों ओपनर्स सज्ज होकर मैदान में पहुंच चुके हैं उर्वी 11 की ओर से, जिसमें अक्षय और अनिकेत दोनों मैदान में गए हैं. 94 रनों का लक्ष्य जीत के लिए, एक बड़ा लक्ष्य जिसे कहा जा सकता है. 12.25 रन प्रति ओवर बनाने हैं. बहुत सुंदर शॉट, बहुत खूबसूरत शॉट, क्लासिकल शॉट, ब्यूटीफुल शॉट. फ्रंट फुट पर आए, गुडलैंड गेंद थी, पहला कदम बाहर निकाला और एक मंजे हुए बल्लेबाज के अंदाज में, किताबी अंदाज में स्ट्रोक खेला गया अनिकेत के बल्ले से. शॉट ऑफ द डे सो फार संदीप भाई. येस येस, निश्चितच पुढचा पाय बाहेर काढत ज्या पद्धतीने ऑफ स्टंपवर टाकलेला हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला. निश्चितच एक दर्जा, क्लास, स्टँडर्ड आपलं सिद्ध करताना तुम्ही अनिकेत राऊतला मैदानावर बघताय. हा देखील एक मोठा खेळाडू, स्टार खेळाडू उमेश वाघ पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन, ओ यावेळेस मात्र गुडलँड स्पॉटवर डिलिव्हरी केली गेली. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बॅटवर पिक केला गेला आणि पूल पद्धतीचा हा फटका डायरेक्ट हिट केला जातोय, बिग हिट केला जातोय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पंचांकडनं इशारा येतोय षटकार. हो, ज्या पद्धतीने बॅक टू बॅक 2 मोठे हिट केले जात आहे. निश्चितच आक्रमक सुरुवात उर्वी पालघर संघाकडनं देखील केली जाते. मुन्नाजी, निश्चित रूप से संदीप भाई जिस अंदाज में पिछला स्ट्रोक खेला, मैं समझता हूं रूम बहुत कम था, हालांकि थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, लेकिन अपने आप को मशीनी अंदाज में घुमाया था बल्लेबाज अनिकेत ने. क्या सुंदर स्ट्रोक खेला. पहला एक क्लासिकल ड्राइव खेला था कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से. स्टेप आउट होकर खेला गया इस बार स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कवर की तरफ. फील्डर इस बार वहां लगा दिया गया था पिछले स्ट्रोक को देखते हुए, और इसके कारण ही एक ही रन से सचमुच रोना पड़ा यहां पर अनिकेत को. 12 रन 11.75 के रन रेट से, यानी 12.25 रन प्रति ओवर, 94 रन बनाने हैं 8 ओवर में. उसे देखते हुए पहले ही ओवर में 12 रन अभी तक दोनों बल्लेबाजों की ओर से जुटाए जा चुके हैं. संदीप भाई, बहुत अच्छी शुरुआत कही जा सकती है. निश्चितच ज्या पद्धतीने बॅक टू बॅक 2 मोठे हिट आले, यावेळेस पुन्हा एकदा हवेत बॉल लॉफ्ट केलाय. खेळाडू चेंडूच्या खाली येत आहे आणि येस, बेजबाबदारपणे फटका खेळला गेला. टायमिंग चुकला, मिस टाइम शॉट होतोय आणि कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू चेंडूच्या खाली धावत जातोय आणि अजिंक्य 11 या संघाला मात्र एक जबरदस्त यश मिळतंय. आणि अक्षय त्या ठिकाणी एक चुकीचा फटका खेळताना बाद होतोय आणि खेळाडू कक्षामध्ये बॅक टू द पवेलियन, खेळाडू कक्षामध्ये परत जातोय. निश्चितच मी म्हणेल की एक 94 धावांसारखं मोठं टार्गेटचा पाठलाग करायचा असताना ज्या पद्धतीची होणारी दमछाक असेल,
एक मोठं टार्गेट डिफेंड टार्गेट करायचा प्रयत्न करत असताना होणारी दमछाक मैदानावर आज तुम्ही पालघर उर्वी संघातील खेळाडूंना बघू शकता. अक्षय त्या ठिकाणी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी उमेश वाघ यांच्याकडनं डिलिव्हरी केली गेली. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा उसळी घेतोय. ऑन साईडला हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिस टाइम शॉट झाला आणि उरलेलं काम कव्हर क्षेत्रात उभा असलेला खेळाडू करतोय. धावत जात चेंडूच्या खाली येतोय आणि खेळाडू झेलबाद होतोय. नवीन बॅट्समन मैदानात येतोय कृतेश. उमेश वाघ ओव्हर द विकेट. हो यावेळेस मात्र ऑन साइडला एक चांगला फटका खेळला जातो. हो वन बाउन्स बाउंड्री येते. विवेक शेलार यांच्याकडनं एफर्ट्स लावले गेले. हवेत सूर मारून चेंडू पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला मात्र प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. अनिकेत राऊत ऑन द फायर. अप्रतिम फटकेबाजी केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. बॅटिंग पॉवर प्ले मधलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 15 धावांच्या मदतीनं 15 धावांवर खेळतोय. 16 धावा धावपलकावर लागताय. 1 षटकाची समाप्ती होते. 16 धावा धावपलकावर लागताय. संदीप जी, जिस प्रकार से शुरुआत हुई थी यहाँ पर पहली इनिंग में अजिंक्य 11 द्वारा बल्लेबाजी में पावर प्ले के पहले ओवर में अजिंक्य 11 द्वारा 11 रन बनाए गए थे. उसके जवाब में उर्वी 11 पालघर ने 16 रन बनाए हैं. एक अच्छी शुरुआत, बहुत अच्छी शुरुआत. लेकिन आवश्यकता है इस समय इन बल्लेबाजों को इस शुरुआत को कायम रखने की. यस, निश्चितच अक्षय सारखा बॅट्समन त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आउट होतोय. आता मात्र तुम्हाला जबाबदारीने देखील खेळ करावा लागेल. मोठे हिट्स देखील मारावे लागेल. आता मात्र थोडीशी जोखीम वाढते. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. हो यावेळेस मात्र अतिशय हुशारीने चेंडू पॉइंट क्षेत्रात कट केला गेलाय. 1 धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या 1 धावेच्या मदतीने 17 धावा धावपलकावर लागतायत. नवीन बॅट्समन मैदानात येतोय कृतेश घरात आपल्या अकाउंटमध्ये 1 धावेने आपल्या अकाउंटचं ओपन करतोय. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव वसूल केली जाते. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता ऐश्वर्य सुर्वे स्टार गोलंदाज ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र फुल अँड डिलिव्हरी एक्स्ट्रा कव्हरला जोरदार हिट केला जातोय. सुमित ढेकळे त्या ठिकाणी खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर देखील एकेरी धाव वसूल केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते या 1 धावेच्या मदतीने 18 धावा. ऐश्वर्य सुर्वे सतत 4-5व्या स्टंपवर मारा केला जातोय. आज तुम्ही जर बघत असाल तर मैदानाच्या उजव्या बाजूला ऑन साइडला हवेची दिशा दिसते. निश्चितच उजव्या हाताच्या फलंदाजांना आज मात्र फलंदाजी करत असताना या हवेची मदत होऊ शकते. ऐश्वर्य सुर्वे ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र बिग हिट केला जातोय. लॉंग ऑन सीमा रेषेजवळ उभ्या असणाऱ्या खेळाडूच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार बिग हिट केला जातोय. पहिल्या षटकामध्ये देखील निश्चितच आक्रमक फटकेबाजी अनिकेत राऊत यांच्याकडनं केली होती. आता मात्र या सामन्याचे सूत्र कृतेश आपल्या हातामध्ये घेत आहे. ओव्हर द विकेट फुल अँड डिलिव्हरी त्या ठिकाणी ऐश्वर्य सुर्वे यांच्याकडनं केली गेली. चूक झाली. बॅटवर चेंडू त्या ठिकाणी बॅट्समननं पिक केला गेला. जोरदार बिग हिट केला गेला. मजबूत प्रहार चेंडूवर केला गेला. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने धावफलक वाढतोय. 24 धावा धावफलकावर लागताय 9 चेंडूंच्या खेळानंतर. हो यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर खोलवर टप्प्याचा हा चेंडू एज लागून चेंडू सरळ जातोय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण विकेटच्या मागच्या बाजूला तुषार इंद्रिकर यांच्याकडनं केलं जातंय. 1 धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. एक चांगला रिटर्न चांगली फेकी त्या ठिकाणी तुषार इंद्रिकर यांच्याकडनं केली गेली. 1 धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी ठरत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते या एकेरी धावेच्या मदतीने 25 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ऐश्वर्या सुर्वे अनिकेत राऊत यांच्यासाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा स्वीपचा फटका ऑन साइडला. यावेळेस मात्र अतिशय हुशारीने खेळून काढलाय. विवेक शेलार चेंडूच्या मागे येत आहे. चांगला रिटर्न चांगली फेकी. मात्र फेकी येईपर्यंत सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दाखल होत आहे अनिकेत राऊत. तत्पूर्वी 2 धावा मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जात आहे. सतत धावफलक हलता ठेवला जातोय. मुन्नाजी प्रत्येक चेंडूवर धावा वसूल केले जात आहे. एकेरी दुहेरी असेल बिग हिट देखील केले जात आहे. या खेळात देखील या अगोदरच्या अजिंक्य 11च्या इनिंग मध्ये देखील याच पद्धतीने खेळ केला होता आणि आता देखील उर्वी पालघर संघाचे बॅट्समन देखील त्याच पद्धतीने अतिशय हुशारीने सावध खेळ करताय. काय सांगाल? यस संदीप भाई, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं इस समय अनिकेत राउत. लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं.
यदि अनिकेत राउत मुझे लगता है कि 5-7 ओवर तक यहाँ पर खड़े हो जाते हों पालघर के लिए, तो इस मैच में रोमांच ला सकते हैं। अनिकेत की बल्लेबाजी देखें आप कि अनिकेत ने, मुझे नहीं लगता है अभी तक कोई डॉट गेंद खेली है शायद। बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, सिंगल डबल भी ले रहे हैं, 2 चौके और 2 छक्के, 2 चौके और 1 सिक्स अभी तक अपनी पारी में लगा चुके हैं अनिकेत, और सुंदरता से बल्लेबाजी कर रहे हैं। अभी तक कोई जोखिम भरा स्ट्रोक या मैं समझता हूं आड़ा तिरछा स्ट्रोक अनिकेत द्वारा नहीं खेला गया है। ये एक अच्छे संकेत भी है, मंजे हुए बल्लेबाज की तरह बल्लेबाजी कर रहे हैं। आवश्यकता है कि ज्यादा देर विकेट पर खड़ा रहना होगा बल्लेबाजों को। येस, निश्चितच विकेट्स तुम्हाला शाबूत ठेवावे लागतील, सावध रीतीने देखील खेळावं लागेल. आणि आज ज्या पद्धतीची फटकेबाजी दोन्ही संघातील खेळाडू करताना तुम्ही बघताय मित्रांनो, आज पहिल्या इनिंगमध्ये अजिंक्य इलेव्हन संघानं पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर उर्वी पालघर संघाचे देखील फलंदाज अतिशय हुशारीने बॅटिंग करताय, जबाबदारीने सावध पद्धतीने फलंदाजी करताय, खराब चेंडूंचा समाचार घेताय, चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा आणि पुस्तकी फटके, टेक्निकली शॉट्स खेळताय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. प्रतिषटक 14 धावांच्या सरासरीने 28 धावा धाव फलकारू लागताय. अनिकेत राऊत मात्र संपूर्ण सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेताय, स्वतः त्या ठिकाणी लीड करताय आणि आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेताय. आज मात्र निश्चितच प्रेक्षकांसोबत आपल्या सर्वांच्याच नजरा अनिकेत राऊत यांच्या फलंदाजीवर असेल. गोलंदाजी मार्क मध्ये बदल होताना दिसतोय. बॅटिंग पॉवर प्ले मधले 2 षटक आता संपताय. क्षेत्ररक्षण 38 सीमारेषेच्या बाहेर जाईल. क्षेत्ररक्षणावरचे निर्बंध आता हटतील आणि अनिकेत राऊत ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय, निमंत्रित केलं जातंय. युवा गोलंदाज, स्टार गोलंदाज विवेक शेलार यांना निमंत्रित केलं जातंय गोलंदाजी मार्कवर. एक बार और आपका ध्यान खींचना चाहूंगा संदीप भाई, जिस समय पावर प्ले के 2 ओवर्स अजिंक्य इलेवन के समय यहां पर समाप्त हुए थे बल्लेबाजी के समय, उस समय अजिंक्य इलेवन ने बनाए थे 24 रन और उसके जवाब में 28 रन बनाए हैं उर्वी इलेवन पालघर ने। ये भी, और दोनों इनिंग में एक बात ये भी है कि पावर प्ले में दोनों टीमों ने 1-1 विकेट गंवाया था। रिवर्स स्वीप और सुंदर फील्डिंग, सुंदर फील्डिंग। लगभग 6.25 फीट के कद वाले खिलाड़ी तुषार इंद्रिकर द्वारा निश्चित रूप से 3 रन यहां पर अपनी टीम के लिए बचाए हैं तुषार इंद्रिकर ने। ये पहला कोई स्ट्रोक अनिकेत ने ऐसा खेला है इस इनिंग में जिसे मुझे लगता है कि ज्यादा जोखिम भरा भी था। येस, निश्चितच ज्या पद्धतीने रिव्हर्स पद्धतीचा फटका अनिकेत राऊत यांच्याकडनं ट्राय केला गेला होता, रिस्क घेतली होती, कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अजूनही भरपूर धावा त्यांना पूर्ण करायच्या आहेत. तब्बल 94 धावांचं टार्गेट असताना कुठेतरी मात्र रिस्क घ्यावी लागते. यावेळेस ती अनिकेत राऊत यांनी घेतली होती. रिव्हर्स आयटम ट्राय केला गेला होता. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये मात्र निश्चितच तुषार इंद्रिकर यांचं देखील कौतुक करावं लागेल. हवेत सूर मारून त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला. विवेक शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र फुल अँड डिलिव्हरी. चेंडू जोरदार प्रहार केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ खेळाडू चेंडूच्या मागे येतोय. एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. निश्चितच अजिंक्य इलेव्हन संघातील खेळाडूंचं क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. स्वतःला झोकून देत आहे, एफर्ट्स लावताय आणि प्रत्येक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. या चेंडूवर देखील 1 धाव वसूल केली गेली. या 1 धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय. 2.3 षटकानंतर धावफलकावर लागताय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. संदीप जी, जिस प्रकार की बल्लेबाजी की गई थी अजिंक्य इलेवन की ओर से, उस समय आप लोगों ने गौर किया होगा कि एक शुरुआती दौर में सिंगल डबल कॉन्सेंट्रेट किए गए थे। 16 गेंदों का इस इनिंग में अभी तक खेल हुआ है और इन 16 गेंदों में अभी तक पालघर के एक भी बल्लेबाज ने डॉट गेंद नहीं खेली है, ये विशेष बात। येस, निश्चितच उर्वी पालघर संघ एक मोठ्या टार्गेटला चेस करण्याचा प्रयत्न करतोय. हा संघ देखील एक नावाजलेल्या खेळाडूंनी भरलेला असलेला हा मजबूत संघ आहे. अनिकेत राऊत असेल, अक्षय असेल आणि आता क्रितेश जो आलाय हे देखील एक नावाजलेले खेळाडू असेल. यावेळेस धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला रिटर्न ऐश्वर्या यांच्याकडनं केला गेला. विवेक शेलार धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडनं तिसऱ्या पंचांकडनं दाद मागितली जाते. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने इशारा केला जातोय. या दरम्यान पुन्हा एकदा स्कोर बोर्डकडे जाऊया. 33 धावा धाव पलकावर लागताय. 94 धावांचा पाठलाग करायचा असताना 3ऱ्या षटकाचा खेळ खेळला जातोय. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता विवेक शेलार
गोलंदाजी मार्कवर धुरा सांभाळता एक युवा गोलंदाज म्हणून त्यांना बघितलं जातं, ओळखलं जातं. एक नावाजलेला गोलंदाज. एक मागच्या सीझन मध्ये ज्या पद्धतीने गोल्फ क्लबवर सन्माननीय सह्याद्री फाउंडेशनचे प्रमुख न्यू स्टार संघाचे मालक खेळाडू रोशन घाटे यांनी न्यू स्टार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मैदानावर गोल्फ क्लब मैदानावर एक मोठी स्पर्धा आयोजित केली गेली होती, न्यू स्टार चषक म्हणून. त्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॉलर ठरला होता तो विवेक शेलार. एक अप्रतिम प्रदर्शन त्या ठिकाणी केलं होतं विवेक शेलार. आज देखील निश्चितच एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळताना मैदानावर तुम्ही बघू शकता. विवेक शेलार एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. मैदानावर जो चालू असलेला या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय. अजिंक्य 11 विरुद्ध उर्वी पालघर या दोन संघांदरम्यान हा सामना मैदानावर रंगतोय. आता डिसिजन त्या ठिकाणी पंचांकडनं जाहीर होतोय. जो तिसऱ्या पंचांकडनं त्या ठिकाणी यस नॉट आउट. Yes. Game on, please. खैर चलिए मुकाबले में चलते हैं. विवेक शेलार की गेंद, अनिकेत ने रिवर्स स्वीप करने का प्रयास किया गेंद को और शायद ये पहली डॉट गेंद. तीसरे ओवर की अंतिम गेंद पहली बार डॉट हुई हैं और स्कोर इस समय 34 रन. सॉरी वेट 34. 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 34 रन. मुझे लगता है कि परिस्थिति के अनुसार इस समय बल्लेबाजी चल रही है. 11.75 के रन रेट से 8 ओवर में 94 रन बनाने हैं और उसका पीछा करते हुए अभी तक 3 ओवर में 11.33 के रन रेट से 34 रन बने हैं, जो एक अच्छा स्कोर कहा जा सकता है. अभी बैटिंग पावर प्ले का भी 1 ओवर आना बाकी है. केवल 1 विकेट अभी तक पालघर की टीम ने गंवाया है. चौतीस रन कुल मिलाकर अभी तक 3 ओवर के खेल में बनाए जा चुके हैं. इधर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ गेंदबाजी करने के लिए चौथे ओवर में एम्ब्रोज खान को लाया गया है गेंदबाजी के मोर्चे पर अजिंक्य 11 की ओर से. उमेश वाघ का पहला ओवर, जिस ओवर में 16 रन बनाए गए थे, उसके बाद एम्ब्रोज की गेंद फुल लेन गेंद थी. थोड़ा सा सफल होकर ऑफ स्टंप के बाहर पहले ही निकल आए थे बल्लेबाज गेंद को खेलने के लिए. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता आणखी एक स्टार गोलंदाज येतोय अजिंक्य 11 संघाकडनं. चौथ्या षटकाची जबाबदारी घेऊन येत आहे इम्रोज खान. आणखी एक मोठा खेळाडू नावाजलेला हा गोलंदाज. संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये आपल्या भन्नाट वेगासाठी यांना ओळखलं जातं. एक 8-10 पावलांचं स्टार्ट घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. यावेळेस मात्र बिग हिट केला जातोय. फुल एंड डिलिव्हरी, बॅटवर चेंडू पिक केला गेला, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. बिग 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 हिट. क्रितेशच्या बॅटीतनं आलेला अप्रतिम फटका तुम्ही बघताय. बिग हिट केला जातोय.
वो लाजवाब फटका। देखिए जब तक गेंद आती है अंपायर से एक सूचना है 1 मिनट के लिए मैच को रोका जाए और वो सामने की ओर जो मैच में देखिए व्यवधान आ सकता है, ईदगाह की तरफ जो लोग बैठे हैं प्लीज वहां से हट जाइए, प्लीज वो पूरा परिसर खाली करना है। देखिए बहुत क्रूशियल मैच है, सेमीफाइनल का मुकाबला है। जितने लोग वहां पर बैठे हैं आप लोगों से विनती है बाउंड्री लाइन के बाहर चले जाएं। 1 मिनट के लिए मैच रोकिए अंपायर। मुजफ्फर भाई सैयद है ना उधर? मुजफ्फर भाई, बच्चे भी जो बैठे हैं वहां से हट जाइए, बेटे उठ जाओ वहां से। सभी लोगों से एक निवेदन है वहां का परिसर पूरा खाली किया जाए, वो एरिया को खाली करना है। देखिए गेंद के रुकने पर व्यवधान आ सकता है, वो व्यवधान आने से अच्छा है कि 1 मिनट के लिए खेल को रोका जाए। इधर गेंद मैदान से बाहर चली गई हैं, चयन किया जा रहा है बल्लेबाजों द्वारा गेंद का, लेकिन बहुत अच्छा स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक खेला गया था। बहुत अच्छा साथ दे रहे हैं कृतेश अनिकेत का और बहुत अच्छी साझेदारी इन दोनों बल्लेबाजों के बीच अभी तक। देखिए बॉल आ चुकी है शायद, और रब ट्रॉफी की सुंदर सी ट्रॉफियां यहां पर, और इस समय बोल्ड हो गए बैट्समैन कृतेश के रूप में दूसरा झटका लगता हुआ उर्वी 11 पालघर को 40 रनों के योग पर अपना दूसरा विकेट गंवाया है उर्वी 11 ने। बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे कृतेश अपने इस इनिंग में, 2 सिक्सर्स 9 गेंदों का सामना किया कृतेश ने और इन 9 गेंदों में 17 रनों की एक सुंदर पारी खेली। संदीप भाई 9 गेंदों में 17 रनों की पारी, 8 ओवर में 94 रन का लक्ष्य का पीछा करते हुए कैसा लगता है आपको? निश्चितच एक चांगली इनिंग मी म्हणेल की एक जो या अगोदरच्या चेंडूवर मारलेला अप्रतिम षटकार राहिला होता आणि बॅटवर चेंडू पिक केल्यानंतर जोरदार मजबूत प्रहार त्या ठिकाणी चेंडूवर केला अक्षय यांच्याकडनं। एक त्यानंतर मात्र अतिशय हुशारीने तुम्ही एकेरी दुहेरी धाव वसूल घेत स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न करायची आवश्यकता असताना मात्र एक चुकीचा फटका ट्राय केला गेला आणि परिणाम स्वरूप चेंडू सरळ खोलवर टप्प्याचा हा चेंडू यष्टांवर जाऊन आदळतोय आणि अक्षय कृतेश त्या ठिकाणी क्लीन बोल्ड होऊन खेळाडू कक्षामध्ये परत जातोय। नवीन बॅट्समन मैदानात येतोय विशाल, नवीन बॅट्समन येतोय विशाल। एमरोज गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी। एक या षटकाचं देखील विवरण जर तुम्ही बघत असाल तर पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर एक मजबूत प्रहार केला गेला कृतेश यांच्या बॅटमधनं। अप्रतिम या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा षटकार कृतेश यांच्या बॅटमधनं आला होता, मात्र त्या धक्क्यातून स्वतःला सावरत आणि आपला पुन्हा एकदा क्लास सिद्ध करताना तुम्ही एमरोज यांना ग्राउंडवर बघताय, मैदानावर बघताय आणि तिसऱ्या चेंडूवर कृतेशला त्या ठिकाणी क्लीन बोल्ड केलं फुलटॉस चेंडू। यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळून काढलेला फटका कव्हर क्षेत्रात जातोय, सुमित डेकळे त्या ठिकाणी चेंडूच्या मागे येत आहे। या यस ग्राउंड शॉट खेळला जातोय, एकेरी दुहेरी धावा वसूल केले जात आहे। या एकेरी सोबत आपल्या वैयक्तिक विशाल धावांचा अकाउंट ओपन करतोय। या एक धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय, 3.4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावफलकावर लागताय। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट तुम्ही बघू शकता, एम्ब्रॉज गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे। अनिकेतसाठी फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पंचांवर जाऊन चेंडू आदळतोय। तत्पूर्वी एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते। स्क्वेअर कट खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका दुर्दैवाने पंचांवर जाऊन आदळतोय, एकेरी धाव वसूल केली जाते, 42 धावा धावफलकावर लागतात। या षटकातला अंतिम चेंडू घेऊन येत आहे एमरोज खान। एमरोज टू विशाल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा बी हिट केलं जातोय ऑन साइडला। यावेळेस मजबूत फटका
पंचांचा निर्णय येतोय, षटकार. हो, षटकाची समाप्ती देखील एक विकेट करून मजबूत प्रहार करून केली जाते. अप्रतिम फटकेबाजी होते पालघर उर्वी संघाच्या फलंदाजांकडनं. या अगोदर इम्रॉज यांच्यावर हल्ला केला होता तो क्रितेश यांनी, आणि या षटकातल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर हल्ला केला तो विशाल यांनी. 4 षटकांची समाप्ती होते, 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. प्रति षटक 12 धावांच्या सरासरीने धावपल करावं लागतंय. 2 गडी बाद 48 धावा. मुन्नाजी, जब तक अनिकेत विकेट पर मौजूद है मुझे लगता है उर्वी 11 पालघर की उम्मीदें जिंदा रहेगी और उनका साथ देने के लिए किसी एक बल्लेबाज को बखूबी अपनी भूमिका निभानी होगी. देखिए ओलंगा भाई कहाँ है? ओलंगा, आपको ईदगाह के मैदान पर जाना है भाई. उधर जो दर्शकगण हैं, प्लीज वो जिम्मेदारी आपको संभालनी है. वहां जो दर्शकगण हैं उनको पीछे करना है. खैर 4 ओवर के बाद में संदीप भाई, यानी ओवर्स का आधा सफर तय हो गया. 48 रन बने हैं और 4 ओवर में अब 46 रनों की आवश्यकता है. वो क्या सुंदर स्ट्रोक खेला है. थोड़ी सी हड़बड़ाहट हुई डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को गेंद को फील्ड करने में, लेकिन यहां पर 2 रन जुटाने का मौका मिला अनिकेत को. क्या सुंदर बल्लेबाजी कर रहे हैं अनिकेत, और इसके साथ ही पालघर 11 के 50 रन पूरे. उर्वी 11 पालघर अर्धशतक बोर्ड पर लग गया है 4.1 ओवर में. शेलार तैयार है गेंदबाजी करने के लिए. अनिकेत को एक बार फिर राइट आर्म ओवर द विकेट, गेंद ऑन साइड में घुमाना चाहा, टॉप एज लिया गेंद ने बल्ले का. गेंद पहुंची है शॉर्ट कवर के स्थान पर. स्वयं गेंदबाज दौड़े और लेग बाइज का इशारा अंपायर की ओर से. एक्स्ट्रा के खाते में जाता हुआ ये रन 51 रन कुल मिलाकर अब बन गए हैं 43 रनों की. अभी और जरूरत है जीतने के लिए. 22 गेंदों से 43 रन बनाने हैं अभी. और मुझे लगता है जिस अंदाज में दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ज्यादा मुश्किल काम तो नहीं होना चाहिए, लेकिन क्रिकेट एक ऐसा खेल है जिसमें अनिश्चितताएं कूट कूट कर भरी हैं. यस, निश्चितच मुन्नाजी, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. कधी कधी असे होतं 7 चेंडूंमध्ये 36 धावा देखील फटकावल्या जातात, आणि कधीतरी असं देखील होतं की 6 चेंडूंमध्ये 6 धावा देखील होत नाहीत. आज देखील अजूनही 21 चेंडूंचा खेळ बाकी, 43 धावांची आवश्यकता असेल. 21 चेंडूंमध्ये उर्वी संघाला 43 धावांची आवश्यकता असतील. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता एक युवा गोलंदाज, अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य 11 संघाकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय विवेक शेलार. विशालसाठी यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू विकेट किपरला देखील बीट केलं जातंय. चेंडू सरळ जातोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. मुख्य पंचांकडनं 22चा इशारा येतोय. एक अवंतर धाव उर्वी संघाच्या अकाउंटमध्ये भर घालते. या 1 धावेच्या मदतीने 52 धावा धावपल करावं लागताय. 4.4 षटकाच्या खेळीनंतर 52 धावा धावपल करावं लागताय. 2 आघाडीचे खेळाडू क्रितेश असेल, अक्षय असेल, बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत गेलेले. अनिकेत राऊत ऑन द स्ट्राइक ऑफ लॉर्ड फुलटॉस. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय हवेत चेंडू. अप्रतिम क्षेत्ररक्षण एम्ब्रॉज यांच्याकडनं केलं जातंय. तत्पूर्वी फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहे. निश्चितच एक चांगले एफर्ट्स एम्ब्रॉज यांच्याकडनं केले गेले. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अजिंक्य 11 संघाच्या या खेळाडूकडनं केलं गेलं. 2 धावा आपल्या संघासाठी त्या ठिकाणी सेव्ह केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय. 54 धावा धावफलक करावं लागताय. इस फील्डिंग में एक विशेषता यह भी देखी गई कि एम्ब्रोज ने फील्डिंग करते समय कैच लेने के बजाय रन को रोकना मुनासिब समझा या जरूरी समझा, और उसमें वो कामयाब भी हुए. 2 रन बचाए अपनी टीम के लिए, जो एक अच्छे संकेत भी हैं. जहां तक गेंदबाजी टॉप एज और नहीं पहुंच पाए शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी इंद्रीकर गेंद तक. गेंद पहुंची है बैकवर्ड पॉइंट की दिशा में. 1 रन लेने का यहां पर समय था बल्लेबाजों के पास, और इसके साथ ही अब ओवर यहां पर कंप्लीट हो जाएगा. 18 गेंदों में 39 रनों की आवश्यकता है जीत के लिए. अब 13 रन प्रति ओवर बनाने होंगे उर्वी 11 पालघर को. यस, निश्चितच मुन्नाजी, ज्या पद्धतीने प्रतिषटक 12 धावांच्या सरासरीने धावा वसूल केले जात आहे. या अगोदरच्या इनिंगमध्ये अजिंक्य 11 संघाकडनं देखील प्रतिषटक 11-12 धावांच्या सरासरीने धावा वसूल केल्या गेल्या होत्या. एक मोठं टार्गेट सेट केलं होतं. त्याचा पाठलाग करत असताना या दुसऱ्या इनिंगमध्ये देखील उर्वी संघाचे फलंदाज अतिशय जबाबदारीने फलंदाजी करताय. चांगले स्ट्रोक्स खेळताय, विविध स्ट्रोक्स खेळताय. पुस्तकी फटके असतील, त्यानंतर टिपिकल टेनिस शॉट्स देखील खेळताय. यावेळेस मात्र तुम्ही सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना अनिकेत राऊतला तुम्ही बघताय. वैयक्तिक 15 चेंडूमध्ये 27 धावा त्या ठिकाणी 27 धावांवर खेळताय ते अनिकेत राऊत. यावेळेस मात्र विकेटवरनं कॉल येतोय. बॅटिंग मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले चा निर्णय. बॅटिंग
बॅटिंग पॉवर प्ले त्या ठिकाणी घेतला जातोय. अनिकेत राऊत यांच्याकडनं कॉल केला जातोय. पंचांकडनं इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 55 धावा. आता 18 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता ती उर्वी संघाला. यस संदीप भाई, मैं समझता हूं बहुत क्रूशियल मोमेंट्स या ट्विस्ट आया है इस मुकाबले में. अब देखना यह होगा किस प्रकार की गेंदबाजी, हालांकि गेंदबाजी की जहां तक बात की जाए अजिंक्य 11 के गेंदबाजों द्वारा, सुरवे की गेंद, अच्छा स्ट्रोक, गेंद जा रही है मिड ऑन और मिड विकेट के बीच से. पहला रन तेजी से लिया गया, दूसरा रन लेने निकले हैं बैट्समैन. थोड़ा वाइड थ्रो हुआ और बहुत तेज दौड़ दिखाई दोनों बल्लेबाजों ने. जहां एक रन हो सकता था वहां पर सूझबूझ के साथ 2 रन जुटा लिए. मैं बात कर रहा था अजिंक्य 11 की गेंदबाजी की संदीप जी. शिस्तबद्ध गेंदबाजी जिसे कही जा सकती है. अभी तक इस इनिंग में केवल एक बाइज और एक लेग बाइज 2 रन एक्स्ट्रा के रूप में दिए गए, जो एक अच्छा संकेत भी है. अच्छी गेंदबाजी का नमूना यहां पर अजिंक्य 11 की ओर से गेंदबाजों द्वारा दिखाया गया. खैर 57 रन स्कोर है इस समय. 17 गेंदों का अभी खेल बाकी है. 37 रन जीतने के लिए अभी और बनाने होंगे. वो अजीब अंदाज में खेला है गेंद को. क्या शॉट खेला है अनिकेत ने. व्हाट अ शॉट. ऑफ स्टंप के बाहर की गेंद को लपेटकर डीप मिड विकेट के बाहर निकालना आसान काम तो नहीं था. हालांकि वहां पर सुरवे मौजूद थे जिन्होंने जंप लगाई थी. 6 रनों का इशारा है अंपायर की ओर से. समय पर लगाया गया. क्या लाजवाब इनिंग खेल रहे हैं अनिकेत. 17 गेंदों में 35 यानी 200 से ज्यादा के स्ट्राइक रेट से खेल रहे हैं अनिकेत. व्हाट अ बैटिंग फ्रॉम अनिकेत राउत. मैग्निफिसेंट बैटिंग. फुल टॉस गेंद खेला है. गेंद को देखना है, कोई इशारा नहीं आया अंपायर की ओर से. सिंगल रन बनाया गया और इस 1 रन की सहायता से स्कोर बढ़कर पहुंच गया है 62 रनों पर. अब 64 रन कुल मिलाकर स्कोर हो गया है. 30 रनों की अभी और आवश्यकता होगी जीत के लिए. सुरवे की गेंद और इस बार ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बाहर भटक गए सुरवे. ऐश्वर्य सुरवे की ये गेंद ऑफ स्टंप से इतनी ज्यादा बाहर थी. इस इनिंग में ये पहला वाइड. 65 रन कुल मिलाकर स्कोर है. 65. छठे ओवर का खेल मैदान में इस समय प्रगति पर है. ऐश्वर्य सूर्य गेंदबाजी करने के लिए तैयार और सुंदर अंदाज में खेला है गेंद को. डीप कवर बाउंड्री के बाहर. नो चांस. 4 रन. लवली बैटिंग. इस बार विशाल के बल्ले ने रंग दिखाया है. फुल टॉस गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, शरीर से काफी दूर. भरपूर फायदा उठाया और गेंद को भेज दिया कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. 69 रन टोटल स्कोर हो गया है. 25 रनों की आवश्यकता है जीतने के लिए. अब 14 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच आता मात्र अप्रतिम खेळ होते आहे आणि स्पर्धेतला हा सामन्यातला रोमांच वाढतोय, उत्सुकता वाढते. निश्चितच जे प्रेक्षक उपस्थित असतील, ऑनलाईन प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असतील. निश्चितच क्रिकेटमधलं सौंदर्य बघायला मिळतोय. ओ यावेळेस हवेत खेळलेला फटका आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा एक मोठा बिग हिट केला जातोय. षटकार. ऐश्वर्य सूर्य की इस ओवर में गेंदबाजी की दिशा जो थी, मुझे लगता है उससे ज्यादा आक्रामकता जो बल्लेबाजों ने दिखाई है इस ओवर में. 5 गेंदों में इस ओवर में अभी तक 19 रन आ चुके हैं. अंदाजा लगा सकते हैं आप किस प्रकार की बल्लेबाजी की गई होगी इन बल्लेबाजों द्वारा. सॉरी 20 रन. 5 गेंदों में कुल मिलाकर 20 रन अभी तक इस ओवर से आ चुके हैं. आखिरी गेंद आनी बाकी है. मुझे लगता है टर्निंग पॉइंट साबित हो सकता है ऐश्वर्य सूर्य का यह ओवर. 13 गेंदों से 19 रनों की आवश्यकता है जीत के लिए. अब फिर एक बार ऑफ स्टंप के बाहर गेंद. एक्सपेक्ट कर रहे थे कि शायद ये गेंद वाइड होगी, नकारा अंपायर ने और इस प्रकार से ओवर यहां पर कंप्लीट होगा. दोनों बल्लेबाज अंपायर से विनती करते हुए खैर 6 ओवर का खेल यहां पर कंप्लीट हो गया है. 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 75 रन. 2 ओवर में आने वाली 12 गेंदों से 19 रनों की आवश्यकता है उर्वी 11 पालघर को. अब क्या लगता है संदीप जी आपको? 12 चेंडूंमध्ये आता देखिए फिर वहां पर पब्लिक जाकर बैठ गई है ओटे पर. देखिए वहां से ईदगाह की तरफ से पब्लिक को हटना है भाई प्लीज.
ओलंगा कहां है? नासिक के ओलंगा। गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. आता नाशिक टेनिस क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव, गोलंदाजी मार्क गोलंदाजी विश्वातलं मोठं नाव ऋषिकेश घोडके गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. व यावेळेस मात्र फिरकीचा कमाल दाखवताना ऋषिकेश घोडके यांना तुम्ही मैदानात बघताय. लेग ब्रेक ट्राय केला गेला, ऑन साइडला चेंडू खेचला गेला, ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळला जातोय. हो, यावेळेस मात्र लेग ब्रेक पुन्हा एकदा ट्राय केला जातोय. आपल्या बोटांची जादू, फिरकीची जादू दाखवताना ऋषिकेश घोडके यांना तुम्ही विकेटवर बघताय. आता 10 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 18 धावा. ओ यावेळेस मात्र हवेत खेळलेला हा चेंडू ओ डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. मजबूत प्रहार केला गेला, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय, षटकार येतोय. बिग हिट, मजबूत प्रहार केला जातोय, आक्रमक स्ट्रोक्स त्या ठिकाणी खेळला जातोय. विशाल यांच्या बॅटीत आलेला अप्रतिम षटकार तुम्ही बघताय. आता समीकरण जाऊन पोहोचते. 9 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता उर्वी पालघर संघाला. धावसंख्या 6.3 षटकाच्या खेळीनंतर 82 धावा धावफलकावर लागताय. 9 चेंडू 12 धावा. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न केला गेला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू उसळी घेतोय, राईस होतोय. सरळ विकेट किपर शाहिद शेख यांच्यामध्ये हातामध्ये जाऊन विसावतोय. आता 8 चेंडू 12 धावा. इस अंदाज में दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार ऑन साइड में घुमाया, गेंद को देखना है, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग की तरफ, हल्की सी मिसफील्ड और उसका फायदा उठाते हुए दूसरा रन पूरा कर रहे हैं बैट्समैन. ब्यूटीफुल रनिंग, ब्यूटीफुल रनिंग. थोड़ी सी मिसफील्ड का फायदा उठाया, प्रेशर डाला था डीप के खिलाड़ी, डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी का झांसे में फांसा. खिलाड़ी से थोड़ी सी मिस्टेक हुई और उसका खामियाजा भुगतना पड़ा. अजिंक्य 11 को 1 रन और एक्स्ट्रा देकर 84 रन कुल मिलाकर स्कोर हो गया है. 7 गेंदों से 10 रनों की आवश्यकता है. अब जहां तक ऋषिकेश ओवर की बात की जाए, ऋषिकेश घोड़के ने एक 6 को अगर छोड़ दिया जाए, फिर एक बार घुमाया है गेंद को, सीधे 6 रन. आखिरी ओवर में केवल 4 रनों की आवश्यकता होगी जीत के लिए. अब व्हाट अ चेस. 8 ओवर में 94 रन का रन चेस किस प्रकार से किया जा सकता है, इसका उत्तम उदाहरण क्या लाजवाब बल्लेबाजी की है उर्वी 11 पालघर के बल्लेबाजों ने. हालांकि गेंदबाजी खराब नहीं की गई, इसमें कोई दो राय नहीं. आखिरी ओवर उमेश वाघ के रूप में, जिन्होंने इस इनिंग का पहला ओवर किया था और 16 रन खर्च किए थे, उमेश वाघ को लाया गया है. आखिरी ओवर में 4 रनों की आवश्यकता है जीत के लिए उर्वी 11 को. अब काबिल तारीफ बल्लेबाजी, और मैं समझता हूं 100 में से 100 मार्क अनिकेत राउत. जिस अंदाज में यहां पर बल्लेबाजी की है अनिकेत ने, वो सराहना के काबिल हैं. संदीप जी, 94 रनों का पीछा करते हुए एज ए ओपनर आए थे अनिकेत, किस प्रकार की बल्लेबाजी लगी आपको? निश्चितच डोळ्यांच्या पारनं फेडणारी ही फलंदाजी मी म्हणेल. अप्रतिम फटकेबाजी, एक पुस्तकी क्रिकेट असेल, टेक्निकल क्रिकेट असेल, त्याचबरोबर टिपिकल टेनिसचा क्रिकेट असेल, दोन्ही प्रकारच्या क्रिकेटचं मिश्रण असणारी अद्भुत खेळी आज मात्र उपस्थितांना बघायला मिळते. गोलंदाजी मार्कर उमेश वाघ बघताय. निश्चितच पैसा वसूल परफॉर्मन्स करतोय तो अनिकेत राऊत. वैयक्तिक 37 धावांवर फलंदाजी करतोय. और उसके पहले कृतेश और अब विशाल ने क्या सुंदर साथ निभाया है अनिकेत का. स्कूप करने की कोशिश और बहुत तेजी के साथ रन चुराया बल्लेबाजों ने. 92 रन टोटल स्कोर हो गया है. 4 गेंदों से 2 रनों की आवश्यकता है जीत के लिए. अब
4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता असताना ऑन स्ट्राईक तुम्ही अनिकेत राऊतला बघताय. मात्र आघाडीचा हा खेळाडू अजूनही विकेटवर शड्डू टोकून उभा आहेत. एका एकविरी दुहेरी धावा घेतल्या गेल्या. निश्चितच एक फलंदाजी मधलं सौंदर्य जे असतं, सुंदरता जी असते ती आज अनिकेत राऊतच्या फलंदाजी मधनं आपल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांना जे हे सामना बघत असतील त्यांना सर्वांना आज बघायला मिळालं. हो, यावेळेस मात्र वेगवान भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू खोलवर, हा टप्प्याचा चेंडू ऑन साइड ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय मात्र जबाबदारीने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ भन्नाट वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आता समीकरण बनतंय 3 चेंडू 2 धावा. देखिए, मैच अगर टाई हो जाता हो तो ऐसी कंडीशन में सुपर ओवर खेला जाएगा. इस सूचना पर भी ध्यान देना है आप लोगों को. ओ, यावेळेस मात्र धीम्या गतीचा फसवा चेंडू धावबाद करण्याचा यस प्रयत्न केलाय. ओ माय गुडनेस, सुमित ढेकळे यांच्याकडनं डायरेक्ट हिट केला जातोय त्या ठिकाणी. ओ यस 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 अनिकेत राऊत खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन तुम्ही बघू शकता. बेस्ट प्लेअर. निश्चितच पंचांचा इशारा न देताही फलंदाज सरळ खेळाडू कक्षाच्या प्रवासाला परत निघतोय, त्या दिशेने जातोय. खेळाडू स्वतःहून बाहेर जातोय मैदानाच्या. एक निश्चितच आता मात्र सामन्यामध्ये प्रचंड रंगत तयार होते, उत्सुकता वाढते. आता समीकरण बनते 2 चेंडू 2 धावा. याला म्हणता क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. आउट करार दिए गए बैट्समैन. तीसरा विकेट अनिकेत राउत के रूप में गंवाया है उर्वी 11 पालघर ने. नए बल्लेबाज मैदान में पहुंच रहे हैं राकेश. 2 गेंदों में 2 रन की आवश्यकता है और मैच यदि टाई हो जाता हो तो ऐसी सिचुएशन में सुपर ओवर कराया जा सकता है. लेकिन जिस अंदाज में 4 रनों की रक्षा की है संदीप जी इस गेंदबाज उमेश वाघ ने, वाकई सराहना के काबिल. येस, निश्चितच आता मैदानावर ज्या खेळाडूंचा तुम्ही खेळ बघताय हे सर्वच खेळाडू भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामधले हे नामचीन खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांचा दर्जा, त्यांचा क्लास देखील तुम्ही मैदानावर बघत असाल तर अप्रतिम दर्जाचं क्रिकेट खेळलं जातंय. 6 बॉलमध्ये 4 धावांचा पाठलाग करायचा असताना ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातंय, अमेझिंग क्रिकेट, आउटस्टँडिंग क्रिकेट खेळलं जातंय. आता 2 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर उमेश आणि फलंदाजी करताना तुम्ही विशालला बघताय. ओ, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. वी क्षेत्रात चेंडू जातोय, मिडन क्षेत्रात चेंडू जातोय. एकदा मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र निश्चितच उपस्थित प्रेक्षक, ऑनलाईन प्रेक्षक तब्बल 5000 पेक्षा जास्त ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेला, या सामन्याला ऑनलाईन पद्धतीने बघताय. मुन्नाजी, बहुत बड़ी बात है संदीप जी, बहुत बड़ी बात है. और मैच देखिए आप, एक समय हालात ऐसे थे, ऐसा लगा था जैसे पहले 1-2 गेंद में मैच समाप्त हो जाएगा. लेकिन इसी का नाम है क्रिकेट, जिसमें अनिश्चितताएं हैं. यहां पर सराहना के काबिल काम किया है. मुझे लगता है वाकई बहुत लाजवाब गेंदबाजी की है उमेश वाघ ने. 1 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. सर्व ऑनलाईन प्रेक्षक, मैदानावर असतील उपस्थित प्रेक्षक, सन्माननीय राजू वाघमारे साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहे. पैसा वसूल क्रिकेट, पैसा वसूल परफॉर्मन्स त्या ठिकाणी खेळला जात आहे. 1 चेंडू 1 धाव. ऑन स्ट्राईक राकेश. ओ यस, यावेळेस खेळून काढलाय, फटका खेळला जातोय. धाव बाद करण्याचा प्रयत्न केला आणि उर्वी पालघर संघ हा सामना जिंकतोय. लाजवाब क्रिकेट, सुपर क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट. आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला तो उर्वी पालघर संघ. मात्र या सामन्यात फक्त जिंकताय ते क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट. ज्या पद्धतीचा या शेवटच्या षटकामध्ये खेळ खेळला गेला, 6 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज उमेश वाघ देखील निश्चितच लाजवाब गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 4 धावा त्या ठिकाणी सेव्ह करायच्या असताना अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी उमेश वाघ यांच्याकडनं केलं गेलं होतं. उर्वी पालघर संघ देखील ज्या पद्धतीने क्रिकेट खेळला होता, अप्रतिम क्रिकेट खेळला. उपस्थित क्रिकेट रसिकांचं मन जिंकणारं आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं एक चांगलं क्रिकेट बघायला उपस्थित प्रेक्षकांना मिळालं. ऑनलाईन प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहे. तब्बल 5000च्या पुढे जास्त
लाईव्ह प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं, मैदानावर उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी सन्माननीय राजू वाघमारे सर, रब चषक आयोजन कमिटीच्या वतीनं त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आता दुसरा सेमीफायनलचा सामना असेल तो अप्पा 11 आणि आर्या 11 या दोन बलाढ्य संघादरम्यान. धन्यवाद.